वेलकम टू शॉर्ट स्टोरीज विथ हर्ष. एक IIT इंजिनियर, माउंटेनियर, सक्सेसफुल बिझनेसमन आणि अतिशय मोठा ऑथर, ही 4 ते 5 जी प्रोफेशन्स आहेत ती एकाच माणसामध्ये कशी काय आहे? नक्की आहे. ॲडव्हेंचर मॅनेजमेंट ट्रेनिंगचे पायनियर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आय कॉल हिम द परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ लेफ्ट अँड राईट ब्रेन. भेटूया अतिशय एक अवलिया व्यक्तिमत्व वसंत लिमये सरांना. वेलकम टू शॉर्ट स्टोरीज विथ हर्ष सर. आणि या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण या गप्पांची सुरुवात अतिशय बेसिक प्रश्नाने मी करणार आहे, जे म्हणजे साहजिकच तुमचं बालपण आणि वसंत लिमये हे काय? बालपण सांगायचं झालं तर मी तसा अर्धा ठाण्याचा अर्धा पुण्याचा. ठाण्यात वाढलो, मोठं झालो. 89 साली मी पुण्यात आलो आणि अर्धा काळ आता पुण्यात गेला. तर शाळा कॉलेज सगळं ठाण्यात असताना झालं. वडील शिक्षक होते, त्यांचे कोचिंग क्लासेस आणि ते घरी चालायचे. तर वडील, त्या काळचे वडील हे एनिवे हिटलर या खाक्यातले असायचेच, पण शिवाय त्याच्यावरती म्हणजे घरातच क्लास असल्या कारणाने बाहेरचा जो हॉल होता तो म्हणजे कॉमन पॅसेज वे, पण त्याच्यावर बंदी असायची. त्यामुळे सारखं तिथून जा करता यायचं नाही वगैरे वगैरे. त्या क्लासचं एक टेन्शन असायचं की क्लास चालू आहे. तर त्या थोड्याशा दबलेल्या वातावरणात वाढलो. परंतु एक नक्की होतं की बाबांचे क्लासेस मराठी, इंग्रजी आणि मॅथ्स असे 3 भाषांचे. तर त्यातलं इंग्रजी आणि मॅथ्स हे दोन्ही इंटरेस्टिंग असायचं, पण त्यातल्या त्यात इंग्रजी, कारण त्यांची शिकवण्याची पद्धत ही फारशी मार्क कसे मिळवायचे याबद्दल नसायची. विषय तुम्हाला कळला आहे का, लेखक तुम्हाला कळला आहे का. तर त्यामुळे टेल ऑफ 2 सिटीज मला चक्क आठवते की पडद्यामागून तोंड बाहेर काढून मी टेल ऑफ 2 सिटीज अख्खी ऐकलेली आहे. तर अशा वातावरणात बाळपण गेलो. नावाचा प्रश्न हे मला समजू शकतं, सगळेजण विचारत असणार आहे तुम्हाला नक्कीच. पण मी खूप जणांना खूप वेळा उत्तर दिलेलं आहे. परंतु सांगतो, मी काहीतरी आईच्या पोटात असताना त्या दोघांच्यात आपापसात विनोद झाला. बर. म्हणे मुलगी झाली तर तुझं नाव ठेव, मुलगा झाला तर माझं. एवढं विनोद. माझी आई आहे वराडातली. बर. माझा जन्म अमरावतीचा. जन्माच्या निमित्ताने अमरावतीला गेलो, बारसंही तिथेच झालं. तर वडील आपल्याच पोराचं बारसं, त्यामुळे इतक्या लांब प्रवास करून मुद्दाम तिथे पोहोचलेले. पण एकंदरीत बारसं वगैरे हा बायकांचा कार्यक्रम, असं एक ठराविक हे होतं. पुरुष मंडळी सगळी अंगणात गप्पा मारत बसलेली. दुपारी 3-4 वाजताचा हा कार्यक्रम. आणि अगदी आता नाव ठेवायची वेळ आली, कानात सांगायची, तेव्हा आई प्रचंड घाबऱ्या अवस्थेत घामाघूम श्री वडिलांकडे आली आणि म्हणाली, अहो माझं काही ठरत नाहीये, तुम्हीच ठेवा. झालं. बाबा नाही म्हणता येईना, काही पंचायत होती. बाबांकडे जेमतेम बाहेरच्या अंगणातून मधल्या घरात पोचणे इतका वेळ, काही सेकंद ते अगदी खेचून ताणून अर्ध मिनिट, पाऊण मिनिट. तर ते सिरियसली विचार करायला लागले की आता काय ठेवायचं. आणि त्यांना अचानक ट्यूब पेटली आणि तो विनोद आठवला. हे बिंदास पाळण्यापाशी गेले, वसन ठेवून मोकळे झाले. कमाल. आईचे वडील हे एरवी तसे मवाळ स्वभावाने, त्यातून जावई पडला, त्यामुळे बोलताही येईना. म्हणजे अहो तुम्हाला हट्टच करायचं असेल तर हे याचं पाळण्यातलं नाव ठेवा, पण ऑफिशियल नाव काहीतरी वेगळं ठेवा म्हणे. एक सेकंद, एक तर हे माझं काम नाही, आयत्या वेळेला तुम्ही मला करायला सांगितलं मी केलं, आता हेच म्हणे पाळण्यातलं हेच ऑफिशियल. बापरे. त्यामुळे ते तसं वसंत झालं. आता त्या नावाचे बऱ्याच गमती जमती झाल्या. त्याचा त्रास म्हटलं तर जास्तीत जास्त आईला झाला. कारण कुठलाही फॉर्म भरला की साधारणतः तिच्या शिक्षणापासून सुरुवात व्हायची.
की चांगल्या शिकल्या सवरलेल्या दिसत आहे, साधा फॉर्म भरता येत नाही वगैरे. ते म्हणजे साधं मुलाचं नाव नाही लिहितात. तर काय झालं, बरोबर आहे. तर ते बरोबर आहे म्हटलं की त्याची खुर्चीतून खाली पडायची वेळ असायची. पण गमतीचा भाग असा की म्हणजे मला कळायला लागल्यानंतर एक गोष्ट नक्की झाली की आपलं नाव वेगळं आहे. तर ते मी लपवलं कधीच नाही. मी वसंत व्ही लिमय, व्ही लिमय वगैरे असला प्रकार केला नाही. मी ते पूर्ण लावतो. बाकी काही नाही तर नावामुळे तरी माणसं जरा इंटरेस्ट घेतील. पण इंटरेस्टिंग भाग असा की निनादराव बेडेकर माहिती असते, इतिहास संशोधक. तो निनादराव एकदा मला म्हणाले की बाळ्या माझं टोपण नाव. ते स्वाभाविक होतं. घरी अचानक 2 वसंत, त्यामुळे बाळचं बाळ्या व्हायला फारसा वेळ लागला नाही. आणि बाळ्या हे पहिल्यांदा घडत नाहीये. त्यामुळे शिवाजीच्या पदरी एक शिपाई होता, कृष्णाजी कंक. मीरा भाटघर वगैरे या परिसरातली कंक फॅमिली. तो कुठल्याशा लढाईत मारला गेला. ते झाल्यावर महाराज अर्थातच काहीतरी महिन्याभराने कधीतरी सवड झाल्यावर समाचाराला म्हणून गेले असणार. समाचाराला गेले, तिथे त्या कृष्णाजीची बायको पाया पडायला आली. आणि हा प्रसंगच एकंदर अंगावर येणारा आणि अवघड प्रसंग असतो, समाचाराला जाणे. त्या महाराजांच्या पटकन लक्षात आलं की बाई अवघडलेली आहे, 7वा-8वा महिना असावा. महाराज पटकन म्हणून गेले की बाई ग, तुझ्या पोटी कृष्णाजी आलाय. आणि योगायोगाचा भाग असा की त्याला मुलगा झाला आणि त्याचं नाव पॉस्ट्युमसली पण कृष्णाजी कंक. म्हणजे हे दुसऱ्यांदा घडतंय. म्हटलं सर, तुम्ही म्हटलं तसं तुमचे वडील शिक्षक आणि घरामध्ये तसं स्ट्रिक्ट वातावरण शिक्षणाचंच. सो त्याचा ते तुमच्यामध्ये येऊन नक्कीच तुम्ही ब्राईट स्टुडंट असणार हे गृहीत धरून IIT झालं का, आणि ते कसं झालं? प्रामाणिकपणे सांगायचं तर घरी भीती वाटायची. आणि अभ्यास कर असं मागे नाही लागायचे. कमी मार्क मिळाले तर मारही पडत असे. आणि सांगायला आजकालच्या जगात तर मी 10वी-11वीत मार खाल्लेला तर मारही मिळत असे. पण महत्त्वाची गोष्ट अशी की शाळेत एक नक्की घडलं की शाळेतल्या काही शिक्षकांमुळे भाषा हा प्रकार आवडायला लागला, ड्रॉइंग हे आवडायला लागलं. पुढे मी काहीच केलं नाही ड्रॉइंगचं, परंतु भाषा विषयाला जे काही शिक्षक होते, SV कुलकर्णी आठवतात, वीरा परांजपे आठवतात, या मंडळींनी भाषेसाठी विशेष संस्कार दिले किंवा हे वाच ते वाच हे सांगितलं, वडील सांगायचे. तर त्याच्यातून वाचनाची गोडी लागली, पण ती जास्त मराठी होती. याच्यात सांगायला हरकत नाही प्रामाणिकपणे की माझा आळस बहुधा आड आला, त्यामुळे मराठी वाचणं खूप झालं. परंतु इंग्रजीकडे मी शाळेत असताना फारसा वळलो नाही. बरोबर. एक नक्की होतं की मॅट्रिक झाल्यानंतर काय, तर ते रुईया हे बहुतेक स्टँडर्ड क्रम असायचा की MH हायस्कूल रुईया. तर रुईयात गेल्यानंतर मग पुढचे विचारांना धुमारे फुटायला लागतात, मग डॉक्टर का इंजिनियर. तर बेडकं फाडायची नव्हती, इतकं स्वच्छ होतं, त्यामुळे मेडिकल नाही. नुसतं BSc सायन्स वगैरे असल्या भागात जायचं नव्हतं. मग राहिलं काय तर इंजिनिअरिंग. म्हणून IITची तयारी करायला लागलो फर्स्ट इयरलाच. पण तेव्हा काही गोंधळ केला मी परीक्षेच्या वेळेला की केमिस्ट्रीचा पेपर फारच वाईट गेला माझ्या मते. कोणती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होती हे मी विसरलो. नाही विसरलो म्हणजे मला कळत नव्हतं. ऑफकोर्स मी बाहेर येऊन गणित केलं तर मला 100पैकी 24 मिळत होते. म्हटलं ऑल इंडिया लेवलची एक्झाम आणि IIT वगैरे सगळं ते ऐकलेलं असतं, दडपण असतं. 24 मार्काला कोण घेणार आहे आपल्याला, मरून दे. म्हणून मी सिनेमाला गेलो 4थ्या पेपरला 9 बसता IITच्या एंट्रन्सच्या. तर नंतर मला कळलं की 24 मार्काला आरामात मी ॲडमिशन मिळाली त्या वर्षी.
कारण सगळ्यांनाच वाईट गेला होता हो. आणि इट वॉज कम्पॅरेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्यामुळे काही फरक पडत नव्हता. पण ते इंटरला मी ते भरून काढलं, त्यामुळे त्या परीक्षेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये व्यवस्थित रँक आली. मला इलेक्ट्रिकल पाहिजे होती, पण त्याला कानपूर असं होतं. वडिलांनी सांगितलं की इथे काय मिळतंय ते बघा. आणि गंमत सांगतो की खरं म्हणजे आता मागे वळून पाहताना असं जाणवतं, काय कळत होतं मला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, की नाही मला हेच करायचं वगैरे. सगळ्यात साधा सोपा तेव्हाचा विचार होता चलनी काय आहे. आणि हा विचार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या निर्णयांशी म्हणजे जखडलेला असतो. तर तसं इंजिनिअरिंग, मग VJTI नको, IIT. माझे बरेचसे निर्णय मला काय नको यावर आधारित होते. आणि हे मला IIT पर्यंत लख जाणवतंय की वेगवेगळे जे निर्णय घेत गेलो. IIT नंतर एक महत्त्वाचा फरक पडला, तो म्हणजे IIT नंतर बहुतेक सर्व निर्णय मला काय हवंय यावर आधारित होते. IITतून बाहेर पडलो तेव्हा म्हणजे इंजिनिअरिंग हे पोटा पाण्यासाठी आहे, चांगली डिग्री आपल्या खिशात आहे, पण आता मला काय करायचं, मला गिर्यारोहण करायचं आहे आणि पोटा पाण्यासाठी इंजिनिअरिंगची डिग्री आहे, इतकं स्वच्छ होतं. म्हणजे त्या पद्धतीने माझं जगण्याचा क्रम किंवा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत गेला. पण तोपर्यंत काय चालतं, कशाला चलती आहे, हा कोर्स चांगला आहे, आणि चांगला आहे म्हणजे काय, याला बरे पैसे मिळतात, हा विचार काही आजचा आहे असं नाही. हा विचार सर्वदूर तेव्हापासूनही होता की मेडिकल इंजिनिअरिंग नाहीतर मग काहीतरी असं त्याच्याकडे बघायचा एक दृष्टिकोन असायचा. तर तसा मी IIT पर्यंत पोहोचलो. IIT पर्यंत पोहोचल्यानंतरही म्हणजे उन्हाळक्या भरपूर केल्या. म्हणजे IIT मध्ये एटीकेटी वगैरे प्रकार ऐकलेला असेल. हो, एटीकेटी म्हणजे काय, एखाद्या विषयात गचकलं की तो नंतर पुन्हा बसून क्लिअर करायचा. IIT त्याच प्रकाराला समर म्हणायचे. म्हणजे 2 सेमिस्टर्स आणि तिसरी छोटी सेमिस्टर असायची की म्हणजे समरमध्ये, तर तो समरमध्ये क्लिअर करता यायचा तो विषय. तर त्याला समर मिळणे असा IITतला वाक्प्रचार होता. तर आम्ही वीरपुरुष असल्या कारणाने आम्हाला उदंड समरप्रसंग होते. तर ते सगळी भानगड म्हणजे उन्हाळ्याच्या इतक्या वाढल्या होत्या. म्हणजे माझं ट्रेकिंग सुरू झालं होतं, सर्व काही चालू होतं. तर परिस्थिती गंभीर होती. वडिलांनी मला बाजूला घेऊन एकच गोष्ट सांगितली, म्हणे बाळ्या, महत्त्वाची डिग्री आहे, 2 वर्ष राहिलीत, तेवढं पूर्ण कर आणि मग तुला काय करायचं ते कर. आणि तो गुरुमंत्र होता अक्षरशः. तर त्यामुळे हुशारी वगैरे वगैरे असं बाहेरून ऐकलं की IITतले दिवस आठवतात आणि हसू येतं. पण एक नक्की झालं की मला एक प्रसंग आठवतो शाळेतला. 9वीत होतो आणि ते प्रगती पुस्तकावर सही घ्यायला जायला लागायचं. 31वा नंबर माझा घसरत वर्गात 31वा गेला होता. तर घरी गेल्यावर पूजा होणार हे मला माहिती होतं. तर मी आपलं सर्व मानसिक तयारी आणि काही प्रमाणात शारीरिक तयारी करून वडिलांकडे सही घेण्यासाठी गेलो. कदाचित अँटी क्लायमॅक्स असेल म्हणून ते वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं. वडील काहीही बोलले नाहीत किंवा मारलं नाही, काही नाही. तर ते फक्त एकच म्हणाले, बाळ्या, आयुष्यात काही व्हायचं असेल 3 काढून टाकता आले तर बघा. क्या बात आहे. आणि समवेअर तो अत्यंत एक सायलेंट परंतु अतिशय वर्मी बसणारा फटका होता किंवा मेसेज होता की आयुष्यात काहीही करायचं असेल तर स्ट्राईव्ह फॉर एक्सलन्स. आणि ते एक्सलन्सची कुठेतरी ती आवड, तर ती पुरत गेली. म्हणजे काहीही केलं पुढे आयुष्यात त्याच्यामध्ये ते अत्युच्च दर्जाचं झालंच पाहिजे. उन्हाळके हा स्वतंत्र विषय आहे, परंतु विषयाच्या संदर्भात ते कसं करायचं, काय करायचं, तर
त्यामुळे मी IITत तरुण गेलो असं प्रामाणिकपणे म्हणायला हरकत नाही. 1 वर्ष जास्त लागलो, परंतु रितसर IITian झालात, इज्जत के साथ बाहेर पडलो. आणि तुम्ही आता मगाशी सर म्हणतात की माउंटेनिअरिंग पण तेव्हाच साधारणतः चालू झालं का त्याच्या आधी? म्हणजे तुम्हाला, बिकॉज यू डिड, तुमचं फर्स्ट पार्ट ऑफ करिअर इज माउंटेनिअरिंग ओनली बऱ्यापैकी. तर त्यातला एक भाग सांगायला हरकत नाही की मी फारसा, म्हणजे विशेषतः शाळेत असताना मैदानी खेळवाला नव्हतो. मी खेळायचो, पण मी ते असं मी फुटबॉलला जातोय किंवा मी अमुक करतोय अशातलं नव्हतो. रुईयात गेलो आणि अचानक, म्हणजे रुईयात सगळंच नवीन होतं, कॉलेज आणि ते वातावरण, आणि काही मंडळी चित्रविचित्र कपड्यामध्ये दिसायची. NCचा शर्ट, खालती काहीतरी फाटक्या पण जीन्सच्या पॅन्ट वगैरे वगैरे, पण चेहऱ्यावर एक असा विशेष तडफदारपणा किंवा आत्मविश्वास असा असणारी मंडळी. म्हणजे आपण ग्राम्य भाषेत बोलायचं तर माजुरडेपणा. तर अशी मंडळी दिसायची. मी शेवटी न राहून विचारलं की हे कोण आहेत, हे कॉलेजचेच विद्यार्थी आहेत का? म्हणजे हो, ते हायकिंगला जातात. बरं. तर हायकिंग हा शब्द मी पहिल्यांदा तिथे आहे, रुईयामध्ये. नोव्हेंबर शेवटाकडे, नोव्हेंबर 71 साल, मी पहिल्यांदा डोंगरात गेलो. माथेरानच्या जवळ टेब म्हणून किल्ला आहे, विकटगड, तिथून खरी सुरुवात झाली. पण IITत गेल्यानंतर म्हणजे अलिबाबाची गुहा उघडल्यासारखंच होतं. कारण मी जॉईन झालो 73 साली आणि 72 साली IITतला माउंटेनिअरिंग क्लब सुरू झाला. ओके. त्यामुळे संधीची दारं आपोआप उघडी झालेली होती. म्हणजे तेव्हा 3 प्रकार असायचे, NCC, NSS किंवा एक NSO नावाचं प्रकरण असायचं, स्पोर्ट्स या खात्यात. तर त्याच्यात माउंटेनिअरिंग धरलं जायचं. तातडीने NSO माउंटेनिअरिंग. पण त्या 5-6 वर्षामध्ये प्रचंड सह्याद्री भटकलो. रॉक क्लाइम्बिंग केलं, बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स, हे सगळं IITत असताना झालं. तर त्यामुळे ती एक बाजू अशी होती की त्याच्यामध्ये म्हणजे पूर्वी एक स्कोअर मेंटेन केला जायचा की तुम्ही एक 3000 फुटाच्या वरचं डोंगर चढून आलात की तुम्हाला 1 पॉईंट मिळायचा. तर माझा काहीतरी अचरट स्कोअर काहीतरी 300च्या घरात होता. बापरे. 5 वर्षात. म्हणजे प्रत्येक वीकेंडला मी बाहेर होतो. बापरे. आणि तो माझ्यानंतर फक्त एकाच माणसाने मोडला तो रेकॉर्ड, पण त्यांनी PhDला होता 8 वर्ष. त्यामुळे त्या शॉर्ट पिरियडमध्ये, म्हणजे त्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये तेवढं एस्टॅब्लिश करणं हे अवघड होतं. पण बेसिकली ते वेळ लागलं होतं. आता तेच म्हणा की झपाटले पण म्हणतात ते लागलं होतं. आणि त्यानंतर म्हणून मग अशी म्हटलं तसं IITतून बाहेर पडल्यावरती डिसिजन स्वच्छ होता. काय करायचं माहिती होतं. फार सुंदर बोलला तुम्ही. माउंटेनिअरिंग, इंजिनिअरिंग पोटापाण्यासाठी आहे. आणि मग हे ऍडव्हेंचर एज्युकेशन हा जो प्रकार आहे ते कसं घडलं आणि कुठे घडलं? कारण तो एक त्यावेळेला सुद्धा हा एक खूपच नवीन प्रकार होता. ही 78 सालची गोष्ट. ऑब्व्हियसली मी हॉस्टेलला राहत असलो तरी ठाणे रेग्युलरली जाणं येणं व्हायचंच. तर ठाण्याला एक तलावपाळीवरती तांबे नाका म्हणून प्रकार होता. तर तिथेही सगळी डोंगरी भटकी मंडळी भेटायची. तर त्या गप्पांमधून हा विषय निघाला की अरे आपण खूप करतो, डोंगरात जातो, अमुक करतो, तमुक करतो, पण शाळेतल्या पोरांना हे शिकवलं तर आपल्याला बरंच काही निसर्गाकडून, डोंगराकडून आपल्याला काही मिळतं. तर हे मुलांना द्यायचा प्रयत्न करायचा का? त्या वयामध्ये कल्पना निघाल्यानंतर ती अंमलात यायला फार वेळ लागत नाही. तसं आम्ही पहिला चिल्ड्रन्स कॅम्प ऑर्गनाईज केला. ओके. आणि त्या पहिल्या वर्षामध्ये आम्ही एकंदर 1000च्या वर मुलांना बाहेर घेऊन गेलो. जो फिनॉमिनल रिस्पॉन्स होता, जो अचाट होता. आणि ते झाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि त्यातली एक होती की यामधलं आपल्याकडे टेक्निकल ज्ञान आहे, माउंटेनिअरिंग, ॲडव्हेंचर, याला जे काही लागतं ते, पण ह्याचा वापर व्यक्तित्व विकासासाठी केला जातो पाश्चिमात्य देशात. आणि ते म्हणजे काय असते आपल्याला काही ओघटो माहिती नाही.
तर त्यातलं काही शिकता येईल का अशा शोधाच्या मागे मग मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या साईडचं. हां, आउटडोर एज्युकेशन हा जो विषय त्याच्या शोधासाठी मी मागे लागलो आणि स्कॉटलंडमध्ये कोर्स सापडला. तो पण एक किस्साच आहे ना सर, 1982चा. तुम्ही आय थिंक विदाऊट विजा लँड झाला होता. काय होता तो किस्सा, ऐकायचा आम्हाला. तेव्हा मॅफकोत कामाला होतो, असिस्टंट टेक्निकल मॅनेजर. ॲडमिशन मिळाली होती, पण सुमारे वर्षभर माझे प्रयत्न चालले होते की स्कॉलरशिप किंवा स्पॉन्सरशिप काही मिळवण्यासाठी. स्पॉन्सरशिप हा शब्द तेव्हा एवढा परिचित नव्हता. तर काही कुणाकडून डोनेशन मिळेल का, अमकं मिळेल का, असं मी धडपड 10 महिने केली. 10 महिने केल्यानंतर एका ॲडव्हेंचर कॅम्पच्या पालकांच्या मीटिंगला एक ठाण्याचे आर्किटेक्ट होते, जठार म्हणून. तर ते मीटिंगच्या तयाऱ्या सुरू होत्या आणि मीटिंग सुरू व्हायला काही वेळ होता. तर बाळा, स्कॉटलंडचं काय झालं? हे लंबी चौडी रडकथा त्यांना ऐकवली. काही नाही झालं. काही नाही झालं म्हणजे तू म्हणे पर्सनल सोर्सेस ट्राय केलेत का? म्हटलं म्हणजे? पण तू मला विचारलंस तर मी 1000 रुपये सहज देईन. म्हटलं माझं गणित कितपत बरं आहे, म्हणजे 100 जणांकडे जायला लागेल, लाख रुपये लागणार होते तेव्हा 82ला. त्याने शहाणपणा करू नकोस, प्रयत्न केलायस का? म्हटलं खरं सांगायचं तर नाही केलाय. म्हणजे या मीटिंगमध्ये तू 20-25 जणांना ओळखतोस, बघ विचारू. आणि विश्वास बसणार नाही, त्या मीटिंगमध्ये 25,000ची मला प्रॉमिसेस मिळाली. क्राऊड फंडिंग जे आता आपण म्हणतो. आणि त्यानंतर पुढल्या 21 दिवसात पैसे उभे राहिले. सगळा आनंदच होता. म्हणजे ते पैसे असे आले, म्हणजे काही मंडळींनी कॅश दिले, काही मंडळींनी चेक दिला. ते सगळं सांभाळायचं कसं? आणि त्याला तेव्हा रिझर्व्ह बँकेचं परमिट लागायचं. बरं. तर ते एवढ्या छोट्या कालावधीत मिळणं शक्यच नव्हतं. एक सांगतो की म्हणजे आपण शासकीय यंत्रणा हे ते यांना बऱ्याच वेळेला शिव्या देतो, पण मला समोर काही झपाटल्यासारखं काही करायचं असलं की योग्य माणसं त्या वेळेला भेटत जातात, असं माझा तरी अनुभव आहे. रिझर्व्ह बँकेतला एक भला माणूस भेटला आणि तो म्हणला मी तुला परमिट मिळवून देतो. म्हटलं किती वेळ लागेल? 2 ते 2.5 महिने लागतील. दिल्लीला केस रेफर होणार. म्हटलं अहो कोर्स 2 आठवड्यांनी सुरू होतोय. ते मला नाही माहिती, ते काय तू बघ. म्हटलं प्रॉमिस देता की 2.5 महिन्यांनी परमिट असेल? हो, ते ठरलं. मी त्या भरोश्यावर गेलो. तर आता गेलो म्हणजे काय, तर जाण्यासाठी मी आपला निघालो, अक्कल काही नाही, पासपोर्ट कसा बसा हातात आला होता. आणि माझी सगळ्यात वाईट क्वालिफिकेशन्स म्हणजे इंजिनियर, तरुण, अनमॅरिड संपलं. त्यामुळे व्हिसा मिळणं तेवढ्या अतिशय छोट्या कालावधीत अशक्य होतं. तर तेव्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट असं होती, चलनात होती, वापरात होती, की कॉमनवेल्थ सिटीझन म्हणून आपल्या भारतीयांनाच नाही तर कॉमनवेल्थ यू कुड हॅव अ रिटर्न तिकीट. म्हणजे तुमच्या हातात रिटर्न तिकीट आहे, तुम्ही डायरेक्टली जाऊन हिथ्रोला उभे राहू शकायचात की मी आलोय. त्यांना काही शंका आली नाही तर ते ठप्पा मारायचे आणि तुम्हाला सोडायचे. व्हिसा ऑन अरायव्हल सारखं. हां, बरं. आणि त्यांना काही शंका आली तर दे कुड सेंड यू बॅक बाय रिटर्न फ्लाईट, म्हणून तुमच्याकडे रिटर्न तिकीट हवं पाहिजे. तर मला आमच्या ट्रॅव्हल एजंटने सांगितलं की तुला तो शिक्का पाहिजे, कारण म्हणजे तू तिथे राहू शकशील. परमिट आलं की ते एक्सटेंड करून घ्यायचं 6 महिन्याचं व्हिसा. पण जायचं कोणाबरोबर, काय कसं? तर मी ज्या महाराजांकडे गेलो, ठाण्याचाच ट्रॅव्हल एजंट येवलेकर म्हणून, तो म्हणे की मी ठरवलं होतं की सोमवारी कोर्स सुरू, तर गुरुवारी जाऊ. आपली सवय 2-3 दिवस आधी जाऊ. आणि बघ शनिवारी माझा एक ग्रुप चाललाय, त्यांच्याबरोबर गेलास तर तुझे घुसण्याचे चान्सेस वाढतात. तुम्हाला कळतं, तुम्ही सांगा. ते कोण होती मंडळी माहिती आहे? कोण? चंद्रलेखा नाट्यसंस्था माहिती आहे? मोहन वाघांची चंद्रलेखा. बर. त्यांचे गगनभेदीचे शुभारंभाचे प्रयोग लंडनला व्हायचे होते. त्यासाठी अख्खी 26 जणांची गँग चालली होती, थोर मंडळी होती.
वसंत कानेटकर, भालवा केळकर, तोरडमल, हिचं पहिलं काम होतं. आपली भावे, अश्विनी भावे, ही सगळी गँग चालली होती. त्यामुळे मी तुझी ओळख करून देतो, तू काय बोलायचं ते बोल, पण त्यांच्या ग्रुप बरोबर तुझं तिकीट काढतो मी. नाटकाच्या ग्रुपवर. तर ग्रुपबरोबर काय माझं एक ॲडिशनल तिकीट होतं. मी त्यांना जाऊन भेटलो, मोकळेपणाने काय आहे सांगितलं. म्हटलं मला घुसायचंय. म्हटलं कुठेही काही गडबड झाली तर तुम्ही मला डिसोन करा की हा विमानात भेटला, हा आमचा नाही माणूस. म्हटलं मला काही तुम्हाला त्रास कुठलाही होऊन द्यायचा नाही, पण तुमच्या ग्रुप बरोबर चिटकून मला जर घुसता आलं तर मला घुसायचं, मी शिकायला म्हणून चाललोय. घुसलो मी. आणि ते इतके मठ्ठ कारकून आहेत, म्हणजे कुठेही कारकून गेलं तरी जमात जरा क्वेश्चन मार्कच असते. हा, मी त्यांनी एका टेबलावरती ती सरळ सरळ लिस्ट घ्यायची 26 जणांची, 26 जणांना बाहेर सोडायचं की एका टेबलावर, आणि 5 काउंटर्स चालू होती. मी बरोबर पत्र कुठल्या काउंटरवर बघून ठेवलं. नाही, त्या काउंटर जायचं नाही. सगळ्यात शेवटचा असेल तो हळूच बाहेर पडलो, सुटलो. काही लक्षात आलं नाही, कुठे मरायला बघायला जातात. पण ह्या सगळ्याच गोष्टींचा आपल्याला, म्हणजे बँक मॅनेजर या गोष्टीची आपल्याला किती भीती वाटते. तसं काही घाबरण्यासारखं नसतं, तेही त्यांचा धंदा करत असतात, पण आपण घाबरून असतो. तसं ते म्हणजे एअरपोर्टने तर आणखीनच सरकाप होतो. आणि एकदा शिरल्यावर मग पुढच्या गोष्टी सुलभ होत गेल्या. आणि मग माउंटेनरिंगचा ॲडव्हान्स कोर्स केला तुम्ही, आणि तुम्ही तेव्हा पहिली सिव्हिल एक्सपिडिशन केली, ते कसं घडलं? ती 88 साली झाली. त्याच्या आधी 86 साली आम्ही कामेट चढलो. कामेट हे भारतातलं 3 नंबरचं शिखर, आणि कांचनजंगा हे जगातलं 3 नंबरचं शिखर. तर तेव्हा आमच्या डोक्यात विचार असा आला की आमची वय सगळ्यांची बघता हे काही सिरियस आणखीन वरचं करायचं असेल तर लवकर, दिस इज द टाइम. दिस इज द टाइम. तर आम्ही गमतीनं 8000 मीटरच्या खालच्या शिखरांना एशियाड म्हणतो, आणि ऑलिम्पिक्स म्हणजे 8000 मीटरच्या वरचं शिखर. आमचं शिखरही ठरलं नव्हतं, पण 8000 मीटरचं वरचं शिखर करायचं असं त्या 86च्या एक्सपिडिशनहून परत येताना ठरलं. ओके. आणि मग त्या एक्सपिडिशनचं प्लॅनिंग सुरू झालं, 2 वर्ष प्लॅनिंग. त्या एक्सपिडिशनला आधीच्या 86च्या 80,000 बजेट होतं. 88च्या याला 25 लाख होतं. 25 लाख 88 साली? बापरे. तर ते गोळा करून ते सगळं मोठा प्रोजेक्ट होता. दुर्दैवाने आम्ही 500 फुटांनी शिखराने आम्हाला हुलकावणी दिली. आमच्यातला एक जण दगावला, पण तो अफाट अनुभव होता. कारण ते सगळं 2 वर्षाच्या तयाऱ्या, 90-94 दिवसाची मोहीम, धमाल होती. म्हणजे आता आम्ही त्या मोहिमेला उदंड लोकांनी मदत केली होती. आत्ताच नुकतेच त्यातले एक जण दगावले, प्रभू देवधर, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष. त्यांनी राजीव गांधीची गाठ घालून दिली होती वगैरे. पण तो एका अर्थाने अत्यंत लोकाभिमुख असा प्रयत्न होता. आणि काय वाटेल त्या मार्गांनी, चांगल्या मार्गाने पैसे उभे करायचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यासाठी कल्पना कुठल्याही असल्या तरी त्यांना ना नव्हती. म्हणजे आय सपोर्ट कांचनजंगा असे टी-शर्ट काढले होते, आणि ते टी-शर्ट त्या काळी जेमतेम काहीतरी 25-30 रुपयाला मिळायचा. तर त्या टी-शर्ट आम्ही 200 रुपयाला विकायचो. तर मुंबईच्या लोकलमध्ये भलताच माणूस टी-शर्ट घालून फिरताना दिसायचा, आणि लक्षात यायचं की याने आपल्याला 100-150 दिले तो एक्सपिडिशनला. खरंय. तर असं म्हणजे मगाशी तू क्लाउड फंडिंगचा उल्लेख केलास, पण हे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला जसे काही मार्ग वापरता आले. JRDनी मदत केली होती, पण ती स्केल वाईज प्रचंड मोहीम होती, आणि फार फार समृद्ध अनुभव देऊन गेली. सर, पण ह्याच्यामध्ये आता तुम्ही मार्केटिंगचं आता म्हणताय, तर केवढी तुम्ही तेव्हा मार्केटिंगच्या गोष्टी केल्या होत्या? मर्चंडायझिंग म्हणजे टी-शर्ट प्रिंटिंग, टी-शर्ट सेल केले होते, क्राऊड फंडिंग आलंय. सो फार म्हणजे हे तेव्हापासून खूप कल्पकता आहे तुमच्या सगळ्या ओव्हरऑल काय बरं म्हणतात
वाटचालीमध्ये आपण असं म्हणूया, किंवा तुमच्या काय जे काय तुम्ही प्रोजेक्ट आता घेतलेत त्याच्यात, सो तेव्हा तुम्ही 82 साली जे केलं होतं ते चिल्ड्रन ऍडव्हेंचरच्या कल्पनेतनं गेलं होतं, राईट? ते त्याच्यानंतर मग त्याच्या पुढे काय केलं, कसं पुढे कल्टिवेट झालं ते? लहान मुलांसाठी आम्ही रानफुल म्हणून संस्था काढली होती, ती 4-5 वर्ष चालली. परंतु विविध कारणांनी लोकांची वय वाढत होती. म्हणजे नोकरी पाहिजे, आता मला लग्न करायचं आहे, अमकं तमकं वगैरे, या सगळ्या जबाबदाऱ्या. तर त्याच्यात हळूहळू मंडळी गळत गेली आणि तो प्रयत्न तसा बंद पडायची वेळ आली. माझं दुसरं उद्योग असा सुरू झाला होता 4 ब्रिटिश पार्टनर्स बरोबर ॲडव्हेंचर ट्रॅव्हलमध्ये. ते करताना असं लक्षात आलं की त्या मंडळींकडे आणखीन एक वेगळा अनुभव होता. तो म्हणजे साहस आणि निसर्ग याचा वापर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटसाठी करता येतो. तर तसे प्रोग्राम मी 85 सालानंतर त्यांच्याबरोबर करायला लागलो होतो. 89 मध्ये भारतात तशा धर्तीचा पहिला प्रोग्राम आम्ही इथे लोणावळ्याजवळ राजमाचीला केला, भारत पेट्रोलियम क्लायंट. आणि तिथपासून ती वेगळी सुरुवात झाली. म्हणजे ती उद्योगाची मोठी नदी होत गेली. त्याची छोटी सुरुवात होती. वर्षात 2-3 प्रोग्राम करायचो, ते आज आम्ही 750-800 प्रोग्राम करतो. आणि तुम्हाला त्या फील्डमधलं मॅनेजमेंट ट्रेनिंग आउटडोअर आणि ॲडव्हेंचर मधलं, आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग, यू आर द पायनियर्स, वन ऑफ द पायनियर्स, राईट? तुम्ही मधला काही काळ, आय थिंक इंग्लंड नंतर काही काळ तुम्ही गल्फमध्ये पण होतात, आणि गल्फ नंतर तुम्ही परत काहीतरी एक ॲडव्हेंचरवर गेलात, जे मला अतिशय इच्छा की प्लीज तुम्ही लोकांना सांगा. खूप इंटरेस्टिंग आहे हे तर, ॲडव्हेंचर अजूनच इंटरेस्टिंग आहे त्या काळात. स्कॉटलंड हा प्रकार माझ्यासाठी अप्रतिम या कारणाने होता की टाईम मशीनवर बसावं आणि एक 25-30 वर्ष पुढे जाऊन परत यावं, अशा प्रकारचा अनुभव, ज्ञान हे मला ते कोर्सनी दिलं होतं. पण त्याची दुखरी बाजू अशी होती की लाखभर रुपयांचं कर्ज झालं होतं. बरोबर. तर IITचे फायदे, वडिलांची आठवण होतेच. बया हे कर, चांगली आहे डिग्री. तर त्याचा उपयोग असा झाला की साधा सोपा मार्ग त्याकाळी तरी होता की कुठेतरी परदेशात जायचं, पाट्या टाकायच्या आणि पटकन पैसे कमवून कर्ज फेडायचं. मला ॲक्च्युली नायजेरियात जॉब मिळाला होता. नायजेरियामध्ये? हां, माझा कोर्स आटपत येत होता त्या सुमारास. ओके. पण ते काही ना काहीतरी गोंधळ घडत नोव्हेंबर एंडमध्ये किंवा त्या सुमारास मिलिटरी कू झालं. ओके. आणि जॉब मुंबईला. मग मिडल ईस्टमध्ये जॉब मिळाला, सौदीत जॉब मिळाला. ओके. तर ते मी प्रामाणिकपणे 0 अपेक्षा एक्सेप्ट पैसे असं डोळ्यासमोर ठेवून गेलो होतो. त्यामुळे ओव्हरटाईम मिळाला किंवा ओव्हरटाईम लागला, आनंद व्हायचा, कारण घरी जाऊन करायचं काय, करण्यासारखं काहीही नव्हतं. इतकं ते वृक्ष आणि वैराण वाळवंट आहे. तर मी प्लॅनिंग इंजिनियर म्हणून जॉईन झालो. काही 4-5 प्रोजेक्ट प्लॅन केले. नंतर अगदी पहिला प्रोजेक्ट मी जो प्लॅन केला त्याच्यावरचे 3 प्रोजेक्ट मॅनेजर जॉब सोडून पळून गेले. त्यामुळे तो प्रोजेक्ट संपवायची जबाबदारी माझ्या गळ्यात पडली की तू आता प्रोजेक्ट मॅनेजर, तू हे संपव, तूच प्लॅन केलं होतंस. मग ते कसं केलं व्यवस्थितपणे. न केलेल्या गोष्टी म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये देखील मी सिव्हिल इंजिनियर नाही, मला सिव्हिल इंजिनियर म्हणून साईटवरती उभं राहायला लागत होतं वगैरे वगैरे. आणि सगळ्यात भीषण तापमान पाहिलेलं ते म्हणजे साधारणतः 53 डिग्री सेल्सिअस. बाहेर जर वारा असेल आणि तुम्ही 53 डिग्रीमध्ये काम करत असाल तर नाकाच्या आतली कातडी जळते, इतका त्रास होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एक अर्ध्या तासानंतर आत येऊन तुम्हाला पाणी मारायला लागतं, इतकं भीषण हवामान असतं. तर ते सगळं आटपलं आणि मग माझा बेत चालला होता की पुरे झाला होता. माझी गरज संपलेली होती, कर्ज फेटलं होतं, 2 पैसे गाठीला
लागले होते. हं. म्हटलं तर सोडावं. हं. तर मॅनेजर मंडळी, माझी मराठी मॅनेजर मंडळी सोडायला तयार नव्हती. बर. त्याने नाही नाही, तुझं 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, कर, नाही तर तुझे काय इतके ₹1000 जातील, तितके ₹1000 जातील. मी मनातल्या मनात म्हणत होती ते कोणाला हवेत, मला उद्या जायचंय. तर ते काही ऐकेनात. त्यांना त्यातल्या त्यात सोपी लावण्यासारखी शेंडी अशी होती. मी म्हटलं मला 2 आठवडे सुट्टी द्या, मी युरोपात सुट्टी करून येतो. ते वाटलं हा याचे 30-40,000 राहिले तिथे, हा कशाला कुठे जातोय. हो म्हणले. आणि तिथे म्हणजे आपण गुलाम असतो. बर. आपला पासपोर्ट त्यांच्या हातात. पासपोर्टवर एक्झिट व्हिसा लागतो, तेव्हा तुम्ही बाहेर पडू शकता. भीषण होतं. म्हणजे आजही ते देश काही फारसा सुधारलेला आहे असं नाही. तर तसा तो मी पासपोर्ट मिळवला. तिकीट माझी आधीच काढून झाली होती. ते अक्षरशः म्हणजे 1 आठवडा अलीकडे पासपोर्ट हातात मिळाला. तर शुक्रवारची फ्लाईट होती. आदल्या गुरुवारी पासपोर्ट हातात आला. मी फ्लाईट प्रीपोन करून घेतली. त्या रात्री शुक्रवारी मी गुल झालो. लगेच पासपोर्ट हातात आले मी काहीतरी 4 का 5 तासात मी फ्लाईट पकडलेली होती. बापरे. आणि सगळी यादी तयार होती ना. म्हणजे 17 जॅपनीज सिल्क साड्या, इतके तोळे सोनं, इतके अमुक हे तमुक हे घ्यायचं आहे. इंजिनियर मित्राला गाडी काढायला सांगितली, ती बॅग भरली, सगळं घेऊन आलो. त्या रात्री मी उडालो. बर. कल्पना अशी होती की लंडनला जायचं, मित्राच्या घरी बॅग टाकायची आणि युरोपात भटकून यायचं. बर. आणि तो प्रकार असा होता की कमीत कमी पैशात भटकायचं. म्हणजे आता पैसे होते पण उगाच कशाला, महिना 2 महिना काढायचं असं डोक्यात होतं. मग मी व्हिएन्नापासून सुरुवात केली. कारण तिथे काही डॉक्टर मित्र होता आपल्याकडचा, पुण्यातला. तो तिथे काहीतरी शिकत होता म्हणून तिथे गेलो. तो म्हणला पहिले 7 दिवस मी येतो तुझ्याबरोबर. आणि त्याच्याबरोबर सुरुवात झाली. मग भटकत भटकत अंगठा दाखवत ते त्या काही आणि अजून मिळायच्या लिफ्ट्स. आता किती सहज आहे मला माहिती नाही. लिफ्ट्स मिळायचे. हां, युरोप त्या मानाने अजूनही बराच सेफ आहे. तर त्याच्यात एका ठिकाणी अडचण महत्त्वाची आली होती. ती म्हणजे पासपोर्टच्या गडबडी खूप केल्या आहेत. मला फ्रेंच व्हिसा मिळेना. कारण मी सौदीतून लंडनला गेलो आणि मी या सर्व देशांचे व्हिसा काढायचा प्रयत्न करत होतो. तर फ्रान्सचा व्हिसा मिळेना. ते फारच नखरे करायला लागले, हे नाही ते नाही देणार. म्हणजे तुम्ही तेव्हा सर प्रत्येक या देशाचा युरोपियन कंट्रीला सेपरेट व्हिसा काढायला लागायचा. शेंगेन नव्हतं. ओके. तर ते म्हणे तुम्ही सौदीतून व्हिसा काढून यायला पाहिजे होतं. मूर्ख आहे का, म्हणजे तेवढ्यासाठी 800 किलोमीटर प्रवास कोण करेल. आणि मी लंडनला चाललोच होतो. ते काय की ना, माझं डोकं फिरलं. म्हटलं काय मूर्ख देश आहे, टुरिस्ट यायचं म्हणतोय त्याला तुम्ही नाही म्हणताय वगैरे वगैरे. मी तणतण करत बाहेर पडत होतो. दरवाजावरच्या माणसाने मला सांगितलं, तो सरकारी फ्रेंच माणूस, म्हणजे बघा ट्रान्झिट व्हिसा मिळतो का. म्हटलं म्हणजे काय असतं. 12 तासाचा. तुम्ही घ्या तर घरी. त्यांनी मला ज्या डोक्यात कल्पना ती घुसवली म्हणजे बाकी कल्पना माझी होती. पण तो म्हणला ट्रान्झिट व्हिसा तर घ्या, त्यांनी शिरता तर येईल, मग काय करायचं बघता येईल. बाप रे. 12 तासाचा ट्रान्झिट व्हिसा मिळाला. आणि मी काय स्वित्झर्लंडमध्ये भटकायचं ते भटकलो आणि आता फ्रान्समध्ये शिरायचं होतं. फ्रान्स वॉज द लास्ट कंट्री. ओके. फ्रान्स करायचं आणि तिथून लंडनला जायचं. तर तिथे लेक जिनिव्हा जो आहे त्याच्या पूर्वेकडच्या टोकाकडे दक्षिणेला एक कोल्डिला फोरक्लाज म्हणून स्टेशन आहे. ओके. आणि पलीकडे गाडी उतरते ती फ्रान्समध्ये उतरते. आणि अलीकडे वेव्ही म्हणून स्टेशन आहे, ते स्वित्झर्लंडमध्ये. तिथे जाऊन मी गपचूप तिकीट काढलं पलीकडच्या स्टेशनचं, कोल्डिला फोरक्लाजच्या पलीकडे फ्रान्समधल्या स्टेशनचं. एक स्टेशन अलीकडे उतरलो. म्हणजे काय भांडूप, कंजोमार्ग, विक्रोळी. भांडूपला उतरलो, चालत विक्रोळी,
मी फ्रान्समध्ये होतो. हो. आणि खालती पुन्हा मागून येणारी दुसरी गाडी पकडून मी फ्रान्समध्ये. कमाल. तर झालं होतं असं की आता माझ्याकडे एंट्री व्हिसा होता, पासपोर्टवरती स्टॅम्प नव्हता. तर फक्त माझ्यावर एक जबाबदारी अशी होती की कुठेही दंगा करायचा नाही, पकडलं जायचं नाही. बाकी मी सेफ होतो, कारण कोण मला विचारणार ना, माझ्याकडे इंडियन पासपोर्ट आहे. आणि ते काही व्हिसा चेक करायला जात नाही कुठेही. काही जर असं कॅज्युअल चेकिंग असेल तर सगळ्यात प्रश्न आला तो मी बाहेर पडताना. तर ते पॅरिस ते लंडन असं तिकीट काढता येतं. आणि ट्रेन, फेरी आणि ट्रेन. तर ते फक्त कंडिशन अशी की तुम्ही एकदा पॅरिसमध्ये बसलात की डायरेक्ट लंडनला उतरायचं, मध्ये तुम्हाला उतरता येत नाही. त्या ट्रेनवरती पासपोर्ट चेकला येतात मंडळी. तो आला, मला कुठून येत आहे, त्यांचं गणित व्यवस्थित पक्क, जिनिव्हाहून 4-5 तासाचं अंतर आहे, माझ्याकडे 12 तासाचा व्हिसा. कसे आलात? लिफ्ट मिळाली. इन्कमिंग स्टॅम्प कुठे आहे? म्हटलं मला काय माहिती, तुमच्या माणसाकडे पासपोर्ट दिला होता, त्यांनी नाही मारलं, मी काय करू? त्याला काही सुधरे ना, हे काय येडं, इन्कमिंग स्टॅम्पच नाही आहे, काय करू? तो भयंकर म्हणजे चिंतेत पडला. पण तेरे को प्रॉब्लेम क्या आहे? मी बाहेर चाललोय, आता काहीच नाही. होय, मला काही राहायचं नाही, काही करायचं नाही, मी बाहेर चाललोय, स्टॅम्प मार की. हो, त्याने स्टॅम्प मारला. त्याला सुधरत नव्हतं काय झालंय. माझ्या पासपोर्टवर जुड्या फक्त आउटगोईंग स्टॅम्प आहे, इनकमिंग स्टॅम्प नाही. आणि फ्रान्समध्ये मी व्यवस्थित तब्बल 16 का 17 दिवस होतो, 12 तासाच्या विजावर, ट्रान्झिट विजावर. पण एक सांगतो की म्हणजे तो जो अनुभव होता, म्हणजे अंगठा दाखवत फिरणे, कोणीही लिफ्ट देणे, रात्रीच्या वेळेला लिफ्ट देणे. एका ठिकाणी तर मला लिफ्ट दिली आणि त्या तिठ्यावरती त्या बाईला जायचं होतं एका दिशेला आणि मला जायचं होतं दुसऱ्या, पण इथे तुला उतरायला लागेल. तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि माझ्याकडे स्लिपिंग बॅग वगैरे सगळं होतं. उतरलो, करायचं काय मी, आणि बऱ्यापैकी रात्रीचे वाजले होते, त्या दिवशी प्रवासही झाला होता, हे झालं होतं. जवळपास कुठेतरी आडोसा बघून झोपूया. त्यानं मोठं गेट होतं आणि काही दिसत नव्हतं, अंधार होता. गेटाच्या बाजूला स्लिपिंग बॅग पसरली आणि झोपून गेलो. सकाळी कोणतरी हलवून उठवला. तर ते दोघेही म्हणजे नवरा बायको आले होते, केअरटेकर. ते एका स्टेडियमचं गेट होतं, मिनी स्टेडियमचं, आणि ते गेटावरतीच राहायचे. गेट बंद होतं, ते आत होते. म्हणजे सकाळी काहीतरी बाहेर पसरलेले दिसते, कोण आहे? म्हणे काय तू कधी आलास, काय वगैरे, मोडक्या तोडक्या इंग्रजी ते फ्रेंचमध्ये असं ते संभाषण. काही नाही, बाईसाहेबांनी व्यवस्थित मस्त कॉफी, ब्रेकफास्ट असं करून पुढे पाठवला. पण ही हॉस्पिटॅलिटी किंवा आदरातिथ्य अजूनही शिल्लक आहे की नाही मला जरा तपासून बघायचं, जायचंय. पण तेव्हा तर निश्चित होतं, मजा आली. नाही, आणि हे ऐकताना सुद्धा मला इतकं, मला सुद्धा ते एवढं थ्रिलिंग वाटतंय की अख्खा. सो किती दिवस तुम्ही युरोपमध्ये हिच हायकिंग करत फिरलाय? सुमारे 5 आठवडे. 5 आठवडे तुम्ही हिच हायकिंग करत फिरलात अख्खा? 5 नाही, 6 आठवडे. कमाल कमाल. आणि काही गळ्याशी आलं तर पैसे होते, नाही असं नाही, पण शक्यतोवर खर्च कमी करायचा, कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त प्रवास असं. आणि लोकांनाही त्याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही की म्हणजे लिफ्ट देणारी मंडळी, मी असं प्रवासी आहे, माझ्याकडे लिमिटेड पैसे आहेत, त्याच्यात जास्तीत जास्त प्रवास करायचा, तुम्ही याच्याकडून पैसे नाही घेतले तर मला आणखीन प्रवास करता येणार आहे. पण हे समजून घ्यायचे मंडळी आहेत. एक्झॅक्टली होती तरी नक्की. कमाल. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचंय सर, की जे काही तुमच्याबद्दल ऐकलंय, बोललोय मी तुमच्याशी, मला असं अगदी प्रकर्षाने जाणवतं की यू हॅव अ परफेक्ट ब्रेनचं, जे आपण राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेनचं बॅलन्स म्हणतो, तसं मला वाटतं. एक IITian
आणि तेवढेच तुमचं क्रिएटिव्ह साईडला पण आहे, तेवढंच ऑलमोस्ट इक्वल इफ आय एम नॉट रॉंग. सो त्या सुमारास त्याच्यानंतर तुम्ही एंट्री केली. तुमचा प्रवास थोडाफार थिएटर आणि फिल्म्सच्या रिलेटेड पण झालेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? ते कसं? नाटकात अपघाताने गेलो. ओके. IITत असताना एक प्रथा अशी होती की दरवर्षी इंग्लिश ॲन्युअल प्रोडक्शन IITतली मुलं बसवायचे, तयार करायचे आणि बाहेर मुंबईत जाऊन त्याचे प्रयोग करायचे. ओके. तर ही ट्रॅडिशन त्याच्या आधी एक 8-10 वर्ष तर नक्कीच असेल. बरं. तर त्या वर्षी असं ठरत होतं की नाही, मराठी मंडळींनी का मागे राहायचं, तर मराठी ॲन्युअल प्रोडक्शन करायचं असं ठरलं. ओके. नाटक म्हणजे भारीच होतं, तुगलक. बरं. आणि फक्त एक म्हणजे कॉलेजमधली जी काही सुज्ञ मंडळी होती त्यांनी सांगितलं की तुम्ही मोठं प्रकरण हातात घेत आहे, एक गोष्ट करा की कलाकार बाकी सगळी बाजू तुम्ही सांभाळा, डायरेक्टर बाहेरून घ्या. अच्युत वझे त्यांनी डायरेक्ट केलं होतं. बरं. तर ते सगळं आमच्या विंगमध्ये चालू होतं. म्हणजे आमची विंग विचित्र होती. मेकॅनिकल सगळेजण, मेकॅनिकल ब्रँचचे, अर्धे डोंगरी आणि अर्धे नाटकी अशी ती विंग होती. तर तिथे खूप चर्चा झडायच्या, अमकं व्हायचं तमकं व्हायचं. माझं नाटक वाचून झालेलं होतं, सगळं काही झालेलं होतं आणि त्या नाटकाचं काय चाललंय काय नाही थंबूत माहिती होती. तर ज्या दिवशी ऑडिशन होती आणि त्याची प्रचंड म्हणजे 50-52 पात्र असं ते, हां. तर ऑडिशन होती त्या दिवशी. ही मंडळी गेली ऑडिशनला आणि चाललं होतं त्यांचं काहीतरी चराट. आम्ही भटकायला म्हणून बाहेर पडलो. ते वाटेत भेटले. बाय ऑडिशन दे ना. म्हटलं शाळेच्या नाटकात कुठेतरी कधीतरी एकांकिकेत काम केलं होतं, त्यानंतर कधी काही गेलेलं नाही. दे तर घरी, तुला काय फरक पडतोय. आणि काय झटकाला माहिती नाही, मी जाऊन त्यांनी काय वाचायला दिलं होतं तेवढं वाचलं आणि मी बाहेर पडलो. आम्ही फिरायला पुढे निघून गेलो. आम्ही लिटरली 1.5-2 तासांनी परत येत होतो. तोपर्यंत धमाल चालू होती. इथे कॉन्व्होकेशन हॉल वाटेतच लागतो. धमाल चालू होती कारण रिझल्ट्स लागले होते. म्हणजे कोणाला कुठली भूमिका मिळाली, काय कोणाला नाटकात घेतलं वगैरे वगैरे वगैरे. तर ते धावत पळत सांगताना, बाळ्या तुला अजीजचा रोल मिळालाय. म्हटलं काय? तर तुघलकचा रोल 100% असेल तर अजीज जवळजवळ 90% रोल, एवढा मोठा रोल आहे. म्हटलं बाबा तू वजे कुठे दाखव मला. तू म्हटलं अरे बाबा तुला नाटकाचं काय चिंता आहे नाहीये. म्हटलं असं नको करू. म्हणे 1 सेकंद, कष्ट करायची तयारी आहे का? आहे. आणि बाकी माझ्यावर सोडणं असं म्हणून झालं. ते गाजलं नाटक. म्हणजे आम्ही बाहेर 3 प्रयोग केले, IITत 2 प्रयोग केले. ते तसं ते नाटकात एंट्री झाली. मग काही आणखीन एका सार्त्रच्या मराठी रूपांतरात मेन रोल केला. उन्मेष प्राईज मिळालं ॲक्टिंगचं. पण ते तिथे सुटलं समाव. म्हणजे हे 86 सालापर्यंत चालू होतं किंवा तो संपर्क होता IITशी म्हणून ते चालू राहिलं, पण नंतर वेळ नाही झाला. तर ते नाटक तसं सुटलं. आणि नंतर कधीतरी स्टेजवर गेलं किंवा विशेषतः बॅकस्टेजला की हळहळ वाटायची की आईला आपण तिथे असायला पाहिजे होतं असं. पण ते नाही, सुटलं, निसटलं हातातून. दुसरा भाग ते फिल्मचं विचारलंच, तो वेगळ्या अंगाने तो प्रकार आला चालून. म्हणजे ॲडव्हेंचर सिक्वेन्सेस फिल्ममधले हे सेटअप करायचे किंवा पार्टली डायरेक्ट करायचे अशी जबाबदारी 2 सिनेमांमुळे आली. आणि एक त्यातला सर्जा, आताच अजिंक्यदेव आणि दत्ताजींना आताच नुकतं पद्मविभूषण मिळालं. तर ती धमालच होती. 85 साली आम्ही कोकणकडा चढलो आणि त्याची आमची एक डायरी तिथे राहिली होती हॉटेलवाल्याकडे. आमच्या निरोपांची, डेली निरोपांची त्या काळातल्या. आणि ही मंडळी काहीतरी लोकेशन हंटिंगसाठी फिरत होती. अजिंक्यदेव, रमेशदेव आणि दत्ताजी.
ते थांबले होते आणि ते काहीतरी बोलत होते. रॉक क्लाइम्बिंग असा विषय निघाला. तर हा हॉटेल मालक लगेच तावातावानी पुढे आला. म्हणे हो आमच्या पोरांनी म्हणे मागचा कोकणकडा सर केला नुकताच. तुमच्या पोरांनी? म्हणे हो मग मुंबईची आहेत आपली मुलं, येतात नेहमी इथे वगैरे. त्यांनी मोठी टेप लावली. त्यांनी ती डायरी दाखवली आणि त्याच्यावरून रमेश देवांचा मला फोन आला की अहो जरा फोन कराल का. तर मला आधी हा निरोप मिळाला तेव्हा मला वाटलं कोणतरी माझी खेचतंय. आणि त्या मूड इंडिगोमध्ये मी स्लाइड शो दाखवायला चाललो होतो कोकणकड्याचा. म्हटलं नंतर फोन करीन म्हणा. त्यांनी नंतर आणून दिला नंबर. लावला फोन तर म्हणे रमेश देव बोलतोय, लिमाय का? अरेच्छा. म्हटलं मी असं असं वसंत लिमाय, तुमच्याकडे एक काम होतं, तुम्ही येणार का? गेलो, भेटलो. ते त्याने एक सांगितलं स्टोरी कसं काय वगैरे वगैरे. करूया असं ठरलं. मग त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी 12-1 जण होतो आमच्या टीममध्ये. ज्यांनी म्हणजे रायगडावर थोडं केलं, राजगडावर जास्त केलं. कारण तिथे वेगवेगळ्या लेवल्सना पोचता येतं पाऊलवाटांनी. कारण कल्पना अशी की ते दिसायला थरारक पाहिजे, पण ते करताही आलं पाहिजे. म्हणजे अजिंक्य देवाला पाठीवर लटकवून खालती उतरणे, रॅपलिंग करून वगैरे असलं सगळं. 65 किलो वजन होतं त्याचं, मला माहिती आहे कारण बऱ्याच वेळेला मी उतरवलेलं आहे. आणि तेव्हा VFX वगैरे काहीच नाही. तेव्हा VFX वगैरे काहीच नाही. तर ते आम्ही उद्योग असा करायचो की तो एक आहे उघडा बंब, ते अर्धवट धोतर, तर त्याच्यात त्याला हार्नेस बिर्नेस घालून सगळं उतरवायचं. पाठीला मी हार्नेस घातलेलं, पाठीला त्याला बांधायचं, उतरवायचं एका पर्टिक्युलर स्पॉटला. आणि ते झालं की ते सगळं काढून तिथे लपवून ठेवायचं. त्याच्या धोतराच्या आत एक छोटीशी 3 mm ची दोरी बांधलेली असायची. नाही तर ती 3 mm नायलॉन दणकट असते. म्हणजे तिथल्या तिथे 4-5 फूट धडपडला तर तो कुठे जाणार नाही. आणि ती काळी दोरी, तर त्यामुळे ती दिसायची नाही. तर त्या भागामध्ये त्यांनी दगडावरती वेगवेगळ्या करामती करून दाखवायच्या. चढतोय, सिरियसली चढतोय, मग हात घसरला वगैरे वगैरे, हे सगळे जे काही करायचं ते ऍक्टिंग तिथे करून दाखवायची. झालं की त्याला पुन्हा वर घेऊन नाही जात येत ना, म्हणजे एवढं ओझं कोण उचलणार. मग त्याला खालच्या वाटेवर पुन्हा घेऊन उतरायचं. आणि तेव्हा शॉट चालू असेल तेव्हा सगळे रोप काढून टाकलेले. तर हे सगळं तंत्र विकसित करण्यापासून ते सगळं प्रत्यक्ष घडवून आणणे धमाल होती. तसंच याच्या वेळेला 89च्या सुमारास प्रहार आला. तर पाटेकर कांचनजंगाच्या वेळेपासून ओळखीचे, आणि ते नाना पाटेकर, मी काही वेगळं सांगायला नको आहे. ते बाळ्या अचानक फोन आला, म्हणजे मी अशी फिल्म करतोय. मी ऐकत होतो. तिथलं एक ॲडव्हेंचर सिक्वेन्स आहे ते तू करतोयस, त्याच्यासाठी तू मदत मला करतोयस. जर दमानं म्हटलं काय नाही, म्हटलं येतो, मला समजावून सांग वगैरे. असं करून ते सुरू झालं. मग ते आधी पचमढीला होणार होतं, ते बेळगावच्या जवळ झालं. पण ते सगळे अनुभव असे होते की एक गमतीचा भाग होता की ही सगळी मंडळी जी सिनेक्षेत्रातली असतात, ते म्हणजे मला काही त्यांच्यावर राग नाही आहे, म्हणजे आपल्याला सगळं कळतं असं समजणारे बऱ्याच वेळेला भेटतात. आणि मला प्रचंड भीती ही वाटत होती की आपल्या ॲडव्हेंचर लोकेशनवरती शूट चालू असताना काही गडबड झाली. तर मी नानाला तेवढी एकच कंडिशन घातली की म्हटलं बाबा रे, डायरेक्शन काय करायचं, काय करायचं, त्याच्यात मी लुडबुड करणार नाही, सिनेमा तुझा आहे. पण म्हटलं सेफ्टीच्या संदर्भात साईटवरती बाप मी असणार. आणि मी सांगितलं की ते जर का ऐकलं नाही कोणी, मी आहे तिथे सोडून मी निघून जाईल. हे चालणार असेल तर मी हो म्हणतो. पण ठरलं आणि पाळलं तिथे. पण ते तंबीच दिलेली होती सगळ्यांना की हे सांगतील त्याच्या पुढे नाही. अरे रात्रीचं अख्खं शूटिंग,
बापरे. आणि त्यातल्या प्रहारमधलं जर एक सिक्वेन्स बस हायजॅक करतात आणि तो आठवत असेल तर ते सगळं प्रकरण होतं. तर ते सगळे रात्रीचे शॉट्स आणि त्याच्यात आम्ही दिवसा ते म्हणजे सूर्य मावळायच्या आधी ते सेटअप करून ठेवायचो आणि आम्ही सरावलेलो होतो त्यामुळे आम्ही खाली वर काय वाटेल ते करायचो. पण त्यातला कोणतरी भलताच माणूस जर काहीतरी मी जरा खालती जाऊन बघू का नाही जमणार, नाही माहित त्याचा जमेल सुद्धा पण आत्ता नाही. तुला सवयीचं नाही, तुला माहिती नाही तेव्हा नाही. पण ते त्यांनी मानलं. नानाच्या संदर्भात तो किती काय वेगवेगळ्या त्याच्या कथा असल्या तरी तो नियम त्यांनी हे असतं यांचं ऐकायचं. त्यामुळे ते शक्य झालं. नाहीतर खरोखरच अंगावरचं काम होतं, म्हणजे जीवावरचं काम होतं. ते सोपं नव्हतं रात्रीचे शॉट्स. तिथनं तुमचं अजून एक दुसरा कलेतला अजून एक पैलू म्हणजे फोटोग्राफी. आणि तुम्ही माउंटेनिअरिंग करताना वगैरे अप्रतिम इमेजरी कॅप्चर केलेली आहे. त्याचं तो काय प्रकार आहे? आणि तुमची 3 एक्झिबिशन झालीत सर. माझे वडील खरे शौकी. म्हणजे मगाशी मी ते घराचं थोडंसं वर्णन केलं. घर एकंदर 420 का 430 स्क्वेअर फुटाचं घर, 3 खोल्या, बाहेरचा हॉल, त्याच्यात क्लास चालायचे आणि मधली खोली स्वयंपाकघर. त्या मधल्या खोलीमध्ये बाबांनी आईशी मारामारी करून डार्क रूम तयार केली होती. डार्क रूम. तर ते घरी प्रिंटिंग वगैरे करायचे. तर हे मी लहानपणी म्हणजे धांदरट असल्यापासून बाबांच्याबरोबर रात्री जागत बसलेलो आहे ते सगळं बघत. तर गोडी किंवा ते माहिती होतं, पण मी स्वतः फारशी फोटोग्राफी करायला लागलो नव्हतो. माउंटेनिअरिंगच्या निमित्ताने ती करणं भाग पडलं. त्याचं सुरुवातीचं कारण साधं सोपं होतं की माउंटेनिअरिंग करत असताना तुम्ही शिखर प्रयत्नात खरोखर यशस्वी झालात हे सिद्ध करायला फोटो डॉक्युमेंटेशन म्हणून दाखवायला लागतात. म्हणून मी वडिलांचा कॅमेरा उधार उसनवार करून पहिल्या एक्सपिडिशनला नेला. असं करत करत माझा कॅमेरा आला वगैरे. पण सगळी फोटोग्राफी ही गिर्यारोहणाशी रिलेटेड होती. आणि त्याचा दुसरा वापर मग करणं कळायला लागलं तो म्हणजे स्लाईड शो तयार करणे. की तुम्ही मोहिमेला जाऊन आलात तर ते लोकांना सांगायचं कसं, त्या स्लाईड्सच्या माध्यमातून सांगायचं. तर हे करता करता ती स्लाईड फोटोग्राफी जोरदार झाली. पण माझ्या मोहिमा साधारणतः 94-96 साली शेवटची एक्सपिडिशन झाली. सिरियस मोहीम. कॅमेरा तरी हातात होता. तर आता काय करायचं, तर स्लाईड्सना काही फारसा अर्थ उरला नव्हता माझ्या दृष्टीने. तर म्हणून प्रिंट फोटोग्राफी सुरू झाली. निगेटिव्ह वापरूया. आणि मग एकातून दुसरं असं करतं तसं एखादा रोल आला धुवून की त्यातले 2-3 फोटो आवडले, ते जरा मोठे करू. आणि माझ्या स्वभावानुसार जरा हे लवकर थांबत नाही. त्यामुळे 24-36 आकाराचे ब्लोअप्स. आणि मग त्याचं कौतुक एक 4-5 दिवस असायचं घरच्यांना हे देखील. तर ते मांडून ठेवायचं काय 5-6 फोटो एका रोलमधले मोठे केलेले. ते झालं की मग ते पुन्हा वर्तमानपत्रात गुंडाळायचे आणि माळ्यावर जायचे. असं करता करता 5 वर्षामध्ये 600 ग्लोब्सचं कलेक्शन माझ्याकडे तयार झालं. पण भटकन ती चालूच होती, कॅमेरा होता. तर ते सगळं करत असताना प्रदर्शन करायचं असं ठरलं. मला खूप जणांनी शिव्या घातल्या की काय बावळटारखे माळ्यावरती फोटो ठेवून करतोयस काय, मान लोकांना बघून दे. पण त्याचं खरं गोम होती की मी फारसा व्यवस्थित प्राणी नाही, त्यामुळे कॅटलॉगिंग केलेलं नव्हतं. तर ते मृणालने बायकोनी मदत केली आणि ते कॅटलॉगिंग करायला. तर ते सगळं झाल्यावर मग प्रदर्शन करायचं असं ठरलं. 2002 साली पहिलं झालं, पुण्यातच झालं. म्हणजे दीपा लागू आणि मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते उद्घाटन वगैरे. त्याला नाव काय ठेवायचं असं ते काहीतरी चांगलं नाव पाहिजे हे ते पटकन सुचून गेलं मला. तो क्षण, ती जागा आणि मी. कारण एका अर्थाने मी सुशिक्षित फोटोग्राफर नाही,
पण योग्य क्षणी योग्य जागी मी होतो, तो फोटो काढायची उर्मी होती, म्हणून ते फोटो तयार झाले. त्या ढगांचे खूप फोटो होते, पोर्ट्रेट्स होती, निसर्गदृश्य होती. असं मग ते पुण्यात झालं. मग मुंबईला यशवंतराव चव्हाण सेंटरला तिथे गौतम राजाध्यक्ष आले होते उद्घाटनाला. आणि तिसरं ठाण्याला, आमच्या ठाण्याला गडकरी रंगायतनला, तिथे मोहनबाग आले होते. मोहनबाग स्वतः फार अप्रतिम फोटोग्राफर होते, त्यामुळे ते 3 प्रदर्शनं फार अप्रतिम झाली. आणि ती दिवाळीच्या सुमारास मी 3ही वेळेला केली, 5-5 दिवस. आणि म्हणजे त्याच्यातून फायदा झाला का, म्हणजे आर्थिक फायदा वगैरे, तर त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे प्रचंड आनंद मिळाला. खूप लोकांना फोटो बघता आले आणि आवडले. खरी धमाल होती. तेच तर महत्त्वाचं असतं. आणि आता तुम्ही मगाशी स्लाइड शोचं सांगितलं, तर कोकण कड्यावरती तुम्ही एक प्रेझेंटेशन केलं होतं, बरोबर आहे. आणि अजून एक तुम्ही फिल्म पण डायरेक्ट केली होती, त्याच्याबद्दल डॉक्युमेंटरी फिल्म लिमये सरांबद्दल. सो त्याचं काय सांगाल, या 2 गोष्टी? तर त्या काळामध्ये एक ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशनचं आकर्षण होतं मनामध्ये. आम्ही कोकणकडा केला तेव्हा म्हणजे ती मोहीमच सगळी गमतीशीर होती, कारण तेव्हा बऱ्याच जणांचा डोळा होता कोकणकड्यावर. तर त्यामुळे ती आम्ही अख्खी एक्सपिडिशन गुप्तपणे प्लॅन केली. काय सांगताय? कारण हा म्हणजे महाराष्ट्रात 3 महत्त्वाचे क्लाइम्स त्या सुमारास झाले. 83च्या मेमध्ये, एप्रिल-मेमध्ये खडा पारसी, मग ड्यूक स्नोज 85च्या एप्रिल-मेमध्ये, आणि 85च्या डिसेंबरमध्ये कोकणकडा. तर त्यातल्या ते आज ड्यूक स्नोजचा क्लाइम ज्यांनी केला त्यांनी दिवाळी अंकात म्हणजे तुतारीच वाजवलेली होती, आमचं पुढचं साहस कोकणकडा डिक्लेअरच करून. हां, पण बऱ्याच जणांचा प्रयत्न होता. म्हणजे कोकणकडा हे कुणालाही कुणाही रॉक क्लाइंबरला आकर्षित करणारा प्रकार आहे, आणि ते पहिल्यांदा करणं हे एक आणखीन मोठं आकर्षण. तर आम्ही ती एका अर्थाने गुप्त पद्धतीने ती मोहीम प्लॅन केली होती. तर ते सगळं होता त्यामुळे फोटोग्राफी हा गौण दर्जाचा विषय होता. इक्विपमेंट कुठून मिळते आणि कशी मिळायची त्याच्या मागे ते गोळा करण्यामध्ये सगळे कष्ट जात होते. त्यामुळे कसे बसे इकडून उदार उसनवार करून असे कॅमेरे मिळवलेले, आणि त्याच्यातून त्यांनी फोटोग्राफी केली. आणि ते सगळं झाल्यावर म्हणजे स्लाईड फोटोग्राफी केली होती. त्याचा स्लाईड शो होऊ शकतो अशी एक शक्यता. पण सुरुवातीला आम्हाला खात्री नव्हती की क्लाइम यशस्वी होतो का नाही. बरोबर. आणि तो यशस्वी झाल्यावर मग मात्र आमच्या मनाने उचल घेतली की नाही याचा ऑडिओ व्हिज्युअल करायचंच. 1.5 तासाचा स्लाईड शो होता विथ इंटरव्हल. तर ते चेंजिंग स्लाईड प्रोजेक्टर्स आणले होते, त्यामुळे ती डिझॉल्व्ह व्हायची चित्र, तर ते वापरायचे. आणि त्याच्यासाठी व्हॉइस ओव्हर आणि म्युझिक असं असलेला साऊंड ट्रॅक कसा करतात कुणाला माहिती. आम्ही रात्री जागून आम्हाला काहीतरी मूर्खासारखे 51 का 52 तास पहिल्या 45 मिनिटांना लागले. तर आम्ही त्याच्यावर म्हणजे आधी हा 12 स्लाईडचा सिक्वेन्स बघूया, मग कॉमेंट्री लिहूया, इतक्या प्राथमिक अवस्थेत म्हणजे आदिमानव वगैरे इथून सुरुवात केली होती आम्ही. ते पहिल्या 51 तासामध्ये अर्ध रेकॉर्ड झालं. 45 मिनिटाचा स्लाईड शो तयार झाला, आणि पुढील 9 तासामध्ये पुढला 45 मिनिटाचा स्लाईड शो तयार झाला. प्रॅक्टिस झालेली होती. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. तर त्यामुळे धडाधड ते करायला लागलो. तर असं ते ऑडिओ व्हिज्युअल पहिलं तयार झालं. आणि गमतीचा भाग सांगतो, आम्ही कितीतरी 13 डिसेंबरला आम्ही कोकणकडा क्लाइंब करून मुंबईत परत आलो. हे मूड इंडिगोमध्ये काहीतरी 25 का 26 तारखेला दाखवलं गेलं. आणि त्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तो एक तर मालकीचा होता स्लाईड शो IITच्या. ओके. तर 2 महिन्यामध्ये आम्ही काहीतरी 54 स्लाईड शोज महाराष्ट्रभरात केले.
महाराष्ट्रभर. हां, कारण आपल्याकडे ते माध्यमच नवीन होतं की रॉक क्लाइम्बिंग सारखा विषय, त्याच्यावरती स्लाइड शो असू शकतो आणि तो ऑडिओ व्हिज्युअल असू शकतो. ही क्रांतिकारी घटना होती. तर ते आम्ही करू शकलो आणि ती खरी धमाल होती. तिथे कुठेतरी ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमशी संबंध आला, माध्यमाशी संबंध आला. आणि त्यानंतर एक लक्षात असं आलं की बऱ्याच वेळेला म्हणजे तो विषय तुमच्या जिव्हाळ्याचा असतो, पण त्याच्याबद्दल किती सांगू किती नको असं तुम्हाला होतं. परंतु समोर कोण आहे याचं भान त्याच्यात बऱ्याच वेळेला सुटू शकतं. आणि त्याला तो अगदी मठ्ठ आहे किंवा बाळबोध आहे असं न समजता तो हुशार आहे असं समजून जर कॉमेंट्री झाली तर ते जास्त रुचते आणि जास्त लोकांपर्यंत ती पोचू शकते, असा माझा तरी अनुभव आहे. किती म्हणजे अतिशय अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही आता अधोरेखित केलाय मे बी, की आताच्या कम्युनिकेशनचा बेसिस आहे. आणि आय थिंक सर की आपण खूप अटॅच होतो आपल्या स्वतःच्या कॉन्सेप्टशी. मे बी वी आर इन लव्ह विथ आवर ओन कॉन्सेप्ट आपण म्हणतो ना, सो आपण ऑब्जेक्टिव्हली त्याकडे बघणं नाही होत एवढं. पण हे फार अतिशय महत्वाचं आहे. व्हॉट एव्हर यू सेड, ऍब्सोल्युटली. दुसरं तू म्हणत होतास ते शतायुषी भव, ते दादासाहेब लिमये पाली. लिमये आडनाव असलं तरी नातं काही नाही. ते 96व्या वर्षी सायकल चालवायचे. बापरे. रायगड त्यांचा भयंकर आवडता वगैरे वगैरे. ते बहुधा 97 वर्षाचे असतील. मी त्या सुमारास म्हणजे माझा एक नियम होता की पालीच्या आसपास असलं की काही नाही, दादांच्या घरी यायचं, पाया पडायचं, चहा प्यायचं, पळायचं. त्यावेळेला माझ्या अचानक लक्षात आलं की दादा थकले. मी रामला विचारलं, म्हटलं राम, यांचं काही व्हिडिओ डॉक्युमेंटेशन रेकॉर्डिंग्स वगैरे असं काही आहे का? त्यांनी बरंच डोकं खाजवलं, म्हणला नाही. त्यांच्यावर काहीतरी करून ठेवलं पाहिजे यार. तर ते तयार होतील का? तर म्हणजे तूच विचार, चल मी पण येतो. मी दोघंही गेलो, दादांना विचारलं, हो म्हणले. तर दुसरा धाडसी आचरट विचार माझ्या डोक्यात आला की रायगड त्यांचा भयंकर आवडता. हां, तर ते सगळं रायगडवर शूट करावं. बापरे. ते 97 वर्ष. तर ते म्हणे, आम्ही विचारलं त्यांना की तुम्ही रायगडला याल का? म्हणजे माझ्याने चढवायचं कुठेही नाही, सपाटीवर मला चालायला सांगा, हळूहळू चालेल. तर म्हटलं ती व्यवस्था आमच्याकडे लागली. आम्ही रोपवेने त्यांना घेऊन वर गेलो, डोली ठरवून त्यांना वरती राणीवस्यात नेलं. तिथे वेगवेगळी ठिकाणं निवडून तिथे बसून दादांचा इंटरव्ह्यू अख्खा रेकॉर्ड केला. आणि त्यांना शिक्षणाची खूप काय म्हणूया गोडी होती. नुसती गोडी नाही, शिक्षणाचा प्रसार व्हावा याची प्रचंड तळमळ होती. आणि तो विषय सगळा ते 10 मिनिटामध्ये त्यांचं कार्य याचा आढावा. आणि एक मुलगा येऊन त्यांच्या पाया पडतो, सूर्य अस्ताला चाललाय, तर त्याला म्हणतात, बाळा बाकी काही कर पण शिक्षण सोडू नकोस, शतायुषी भव, असं ते त्याला आशीर्वाद देतात. असं ती फिल्म संपते. सर तिथनं आता तुमचा वन मोर चॅप्टर ऑफ वसंत लिमये यांच्या आयुष्याचा, तो म्हणजे गरुडमाची. गरुडमाची कसं घडलं? मगाशी बोलण्यात जे आलं ते की 89 साली आम्ही पहिला मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम केला. तेव्हा असं काही याच्यासाठी ट्रेनिंग सेंटर अमकं तमकं असं उपलब्ध नव्हतं. तो पहिला प्रोग्राम तर आम्ही भाड्याचे तंबू राजमाची किल्ल्यावर लावून तिथल्या कॅम्पसाईटवरती तो प्रोग्राम केला होता. दुसरी प्रॉपर्टी घेऊन ती वेगळ्या कामासाठी तुम्ही वापरत असाल तर त्याच्यावर मर्यादा येतात. कार्यक्रमांची संख्या वाढत होती. तेव्हा तो खऱ्या अर्थाने विचार डोक्यात आला की आपलं सेंटर असायला पाहिजे. आणि त्याच्यातून मग म्हणजे मुळशी भागात आमचं जाणं येणं बऱ्याच वेळेला विशेषतः सुरुवातीच्या काळातल्या लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीमुळे झालेलं होतं.
तर तिथला एक दुकानदार आमच्या मागे लागला होता की अहो माझी जमीन घ्या ना. बर. आम्ही त्याला झिडकारून टाकत होतो कारण तिथे रस्ता पण नव्हता. आताचा जो नवीन रस्ता जो खाली जातो त्या रस्त्यावरती असलेली ती जागा. बर. पण महत्वाचा मुद्दा असा की तिथे पहिली जमीन घेऊन तिथे सेंटर बांधायला सुरुवात झाली. येस. गरुड माची याचं कारण म्हणजे त्याच्या मागे जो कडा आहे त्या कड्यावरती सुमारे 40 एक गिधाडांची घरटी आहेत. बर. पण त्या गिधाडांच्या बरोबरीने 2 गरुडांची घरटी सापडली. बर. 2 पेअर्स आम्हाला दिसल्या. ओके. त्याच्यावरून ते नाव आलं गरुड माची. बर. ते नाव आपल्या भागाला साजेसं पाहिजे. बरोबर. राजमाची वगैरे तसं ते गरुड माची. आणि मग पहिली फेज गरुड माचीची तयार झाली 2004 साली. ओके. आणि दुसरी फेज 2008 साली. पण यातला महत्त्वाचा भाग असा की याचं मेजर कल्पना त्याचं डिझाईन हे मी बायकोला दिली. मृणाल परांजपे. तिने ते सगळं बांधलं म्हणजे तिने ती कल्पना रचली, प्रत्यक्षात आणण्यासाठी तिचे ड्रॉइंग्स तयार करून घेतली वगैरे. आम्ही घिसाडी. बाकी गोष्टी सांभाळणे हे काम माझ्याकडे होतं किंवा आमच्या इतर टीमकडे होतं. पण हे डोकं तिने वापरलं. म्हणजे त्याला त्या ठिकाणी 1-2 प्राइजेस मिळाली. बेस्ट इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग आणि बेस्ट एन्व्हायरमेंट फ्रेंडली बिल्डिंग. त्यांची बॅकग्राऊंड आर्किटेक्चर नाही. त्याचे वडील आर्किटेक्ट होते. पण ते तिन्ही स्वप्न आमचं घर आणि गरुड माची यातून पूर्ण केलं. आर्किटेक्ट बनायचं हे. आणि याच गरुड माचीवर 2017 साली काही अतिशय स्पेशल गेस्ट आले. त्याचं आय थिंक तेव्हा सोशल मीडिया चालू झालं होतं. ऑफकोर्स होतं. आणि ते व्हायरल झाले फोटो खूप. कोण होते ते गेस्ट? इंडियन क्रिकेट टीम. आपण वाईट मार खाल्ला होता. इंडिया ऑस्ट्रेलिया. तिसऱ्या दिवशी आपण हारलो होतो. बरं. आणि वाईट म्हणजे लांछनास्पद मार खाल्ला होता. मी प्रोग्रामवर असताना मी सकाळी काय रे बाबा काय मॅचचं हे खरं नाही एवढंच मला उत्तर मिळालं होतं लोकांकडून. मी डायरेक्टली मोकळा झालो होतो किती संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास. आणि रेंजचा प्रॉब्लेम असतो काही ठिकाणी तिथे. ते आटपून मी रेंजमध्ये जिथे आहे तिथे आल्या फोन आला. ते तुमचे प्रकाश वाकणकर म्हणून. म्हणे अरे बाया उद्या किंवा परवा गरुड माची फ्री आहे का? तर म्हटलं 5 मिनिटात तुला मी उलटा फोन करतो. ऑफिसला चौकशी केली. होतं म्हणजे आम्ही सेंटरच्या एका भागात होतो, दुसरा भाग रिकामा होता. म्हटलं होऊ शकेल. म्हणे तुझ्या लक्षात आलंच असेल कशासाठी? म्हटलं हो. म्हणे आमचा विचार आहे सकाळी यायचं आणि संध्याकाळी परत जायचं. तर त्याला मी म्हटलं की बाबा रे 1 दिवस आणि ते सुद्धा सकाळी येईपर्यंत तुम्हाला 10 वाजणार, 4-5 वाजता निघणार, यांनी काही तुमच्या हाताला लागायचं नाही. ओव्हरनाईट स्टे करा आणि दुसऱ्या दिवशी परत जा. त्याने इकडे बोल. म्हणजे फोन अनिल घुमळेच्या हातात दिला. डायरेक्ट अनिल घुमळे. मी आपलं सन्मानपूर्वक सर हे असं आहे ना, एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम आहे. ते काय असं 1 दिवसाचा प्रोग्राम अर्ध्या दिवसात करा वगैरे असं नाही करता येत. काही गोष्टी तुम्हाला मनापासून करायच्या असतील तर तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागेल. बरोबर. तर म्हणजे ठीक आहे. आमच्या 2च गरजा आहेत म्हणे. एक सोपी होती म्हणजे खाण्याच्या बाबतीतली, ते तेलकट नको, मसालेदार नको वगैरे वगैरे वगैरे, रेड मीट नको. आणि दुसरी डेंजर होती. बरं. म्हणजे हे अतिशय गुप्ततेने घडलं पाहिजे आणि शुक्रवारी पर्यंत ते कुठेही सोशल मीडियावरती येता कामा नये. हे अवघड आहे राव. म्हटलं ठीक आहे करू आपण. मी आमच्या सगळ्या स्टाफची एकत्र मीटिंग नाही बोलवली. एक गठ्ठ्याने
रूम सर्व्हिसवाले, केटरिंगवाले, जेवणाखाण्याची सोय पाहणारे, सिक्युरिटी, अशा वेगवेगळ्या ग्रुप्सची मीटिंग बोलवली आणि त्यांना सांगितलं हे असं असं आहे आणि त्यांची एक गरज आहे की हे कुठेही शुक्रवारपर्यंत बाहेर जाता कामा नये. आणि तर घ्यायचं का? त्यांच्याकडून होकार आला आणि कमिटमेंट आली, त्यांनी गोष्टी घडल्या. आणि त्यात गंमत झाली ती म्हणजे विराट कोहलीने स्वतःचा फोटो टाकला आणि त्याच्यावरती बोंबाबोंब झाली होती. एक सांगायला हरकत नाही की ते तर फिटनेसच्या बाबतीत प्रॉब्लेमच नसतो त्यांचा, आपल्या क्रिकेट टीमचा. अतिशय ताऊन सुलाखून घेतलेली मंडळी. परंतु हे असलं की ते नवीन करायला आले होते तर तिथे त्यांची म्हणजे आम्ही किती मोठे, आमच्याकडे किती पैसे, ही घमेंड अजिबात नव्हती. बिलकुल. नवीन शिकायला तयार होते, मनापासून करायला तयार होते. हे कौतुकास्पद होतं खूपच. आणि हे योगायोगाचा भाग जास्त की ते परत गेले आणि त्यानंतरच्या काहीतरी 2 का 3 मॅचेस, 1 ड्रॉ आणि 2 जिंकलो आणि आपण कप जिंकला. सुंदर सुंदर, अफाट अफाट. सर, आता इथनं लेखनाकडे येऊ. जिथून जनमानसात अगदी जर का क्लिशेड वाटतं खूप, पण तुमचं नाव खूप मोठ्या प्रमाणात ते काय बरं म्हणतो आपण, एक फोर्स मल्टिप्लायर आपण जे कॉन्सेप्ट आहे तसं टाईप झालं की वसंत वसंतली माहिती होतं, गरुड माची येन ते हाय हाय प्लेसेस आणि येन ते, आणि तुमचं पुस्तक आलं आणि लॉक ग्रिफिन आलं. त्याच्यानंतर मग जे काय झालं ते पुढचं रेस्ट इज हिस्ट्री असं एक म्हणतात आणि त्याच्यामध्ये अजून एक मोठं आलं. सो हा लेखक म्हणून प्रवास कधी चालू झाला साधारणतः? एकदम माउंटेनिअरिंगवरनं लेखनाकडे कसे? मी घरी शाळेमध्ये वाचनाचे संस्कार झाले वगैरे, पण मराठी. बरोबर आहे. IITत गेल्यानंतर एका अर्थाने इंग्लिश मीडियम अंगावर कोसळलं की काही इलाजच नव्हता. सुरुवातीला त्रास झाला वगैरे वगैरे सगळं काही झालं, परंतु तिथे इंग्रजी वाचनाची गोडी लागली IITत असताना. आणि तेव्हा आवडलेला जॉनर होता तो म्हणजे थ्रिलर. ते भयंकर आवडायचं. म्हणजे काय, ऑर्थर ॲली, पण ऑर्थर ॲलीपेक्षाही फ्रेडरिक फॉर्सेथ, जॅक हिगिन्स, रॉबर्ट लुडलूम, ही सगळी मंडळी. आणि तेव्हा वाटलेलं एक कौतुक असं होतं की ही मंडळी करू कसं शकतात. प्रचंड मोठा कॅनव्हास, म्हणजे स्थलकालाचा, ही कहाणी कुठेतरी जगभर घडते. काळ किती तर 80 वर्षाचा, 100 वर्षाचा, आणि तरी देखील त्या कथानकाचा वेग कुठेही मंदावत नाही. हे यांना कसं जमतं? तर हे कौतुक मनात होतं. कौतुक किंवा अचंबा हा मनात होता, पण ते तिथेच राहिलं. नंतर जो काही लिहिणं अंगावर येऊन पडलं माझ्या, ते म्हणजे महानगरसाठी कॉलम लिही, अशा प्रकारात त्याची सुरुवात झाली. ती देखील आमचा मित्र डॉक्टर आनंद नाडकर्णी त्यांनी ढकलला मला, म्हणून मी ते केलं. ते झाल्यानंतर मी 1.5-2 वर्ष ते लिहिलं. त्याचं पुस्तक झालं, धुंद स्वच्छंद म्हणून. ते पहिलं पुस्तक. पण तरी देखील म्हणजे ठाम समजूत अशी की लिहिणं आपला प्रांत नाही. कारण हे नैमित्तिक लेखन होतं, ते केलं. ललित लेखन वगैरे हा आपला प्रांत नाही. तसं करता करता 2005 साली मी एक गोष्ट लिहिली. गजरा नावाची, ते अंतर्नाद नावाच्या मासिकात आली. 2006 साली एका खिडकीची गोष्ट म्हणून दीर्घकथा, ती लोकसत्तामध्ये बरीच गाजली. तिथे कुठेतरी म्हणजे हा जो माझा म्हणजे हे माझं नाही असं म्हणून मी बाजूला सरकवलेलं होतं, ते कुठेतरी जमेल का असा एक चंचू प्रवेश माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी झाला होता. आणि मग तो विचार करत असताना आवडणारा जॉनर थ्रिलर, मग त्यातच काहीतरी करूया असं करून ती सुरुवात झाली. आणि त्याच्यातून लॉक ग्रिफिनचा जन्म झाला आणि 5 वर्ष लागली. कमाल. गमतीचा भाग असा की
दर 5 वर्षांनी एक कादंबरी येत गेली. मी आता तेच विचारलं होतं की दर 5 वर्षाचा कालखंड आहे आणि याच्यामध्ये लॉक ग्रिफिन किंवा तुमची नंतर जिथे जो टर्निंग पॉइंट आपण म्हणू शकतो की विश्वस्त आली आणि वसंत वसंतलीमय लेखक म्हणून एकदम इट कॅटॅपुल्टेड यू इन टू अ बिग लीग, राईट? सो आणि ह्या सगळ्या एस्पेशली विश्वस्त खूप रिसर्च केलेल्या कादंबऱ्या आहेत, म्हणजे कादंबरी आहे. हे सगळं कुठून, म्हणजे याच्या मागे तुमची IITian म्हणून जे एक सेन्सिबिलिटी आपण जे म्हणतो किंवा एक अनालिटिकल माइंडसेट आपण म्हणतो, आणि ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी असे दाखलेत की विच इज युअर, म्हणजे काही शतकांच्या आधीचा आणि डायरेक्ट कट टू युअर टॉकिंग प्रेझेंट सॉरी. आणि हे सगळं करताना त्याच्यामध्ये दोन्ही आहे, सायन्स आहे, फिक्शन आहे आणि काय बरं म्हणतात तर्कशास्त्र आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, लॉजिक आहे. हे कसं काय, म्हणजे ह्याचं कॉम्बिनेशन, म्हणून मी मगाशी म्हटलं की लेफ्ट आणि राईट ब्रेन, सो ते इथे खूप प्रकाशाने जाणवतं. हे कसं जमवलं, म्हणजे बेसिकली जमवलं म्हणजे एक तर म्हणजे माझ्या आईनी या शिव्या खाल्लेल्या आहेत की काय हो, एवढा IIT केलेला मुलगा पण काय करतो आजकाल, फुकट गेला ह्या संदर्भात, सीट वाया घालवली किंवा मला म्हणजे त्या शिवाय मिळायचे पण त्या मी फारशा ऐकून घेत नसे. परंतु प्रामाणिकपणे मला असं वाटतं की IITत जे काही शिकलं गेलं ते काही फुकट गेलं नाही. ते आजही लेखनाच्या दृष्टीनं देखील कामाला येतं. एक भाग जो म्हणलं सो ॲनालिटिकल माइंड किंवा त्याच्या मागचं लॉजिक काय असायला पाहिजे. कारण एकीकडे कादंबरी हे जरी ललित साहित्य असलं तरी त्याच्यात एक रचना आहे, त्याच्यात एक शैली आहे, त्याच्यात सौंदर्य स्थळ आहेत, त्याच्यात मानवी भावभावना आहेत. आणि हे सगळं म्हणजे माझा कवितेला काही कुठलाही आक्षेप नाही, पण एक आपलं कविता लिहिलीसारखं सहजपणे मला जमायचं नाही. हे सगळं एकत्र आणायला एक काहीतरी डिझाईन लागेल. तर कादंबरी ही डिझाईन केली जाऊ शकते आणि मला तरी ते गरजेचं वाटतं. कारण मला जर कोणी सांगितलं की सुरू कर ना, शेवट काय असा माझा पुढचा प्रश्न असेल आणि तो जर माहिती नसेल तर मला सुरू नाही करता यायची. तर कुठेतरी सुरुवात आणि शेवट हे माहिती आहे आणि त्याच्यामध्ये मग कथानक रचत जायचं. हे एखादं म्हणजे बिल्डिंग प्रोजेक्ट सारखं आहे. तसं एक्झॅक्टली. ते ड्रॉइंग तयार करा, हे करा, मग लँडस्केपिंग कसं असणार आहे, अमकं तमकं, आणि मग ते डिटेल्स वर्कआउट करत जायचे. तर हा म्हणजे त्यातला ॲनालिटिकल किंवा लॉजिकल भाग झाला. मला जुना नाटकाचा एक संदर्भ आठवतो. म्हणजे डेव्हिल अँड द गुड लॉर्ड ह्या नाटकाचं मराठी भाषांतर, त्यातला मेन रोल मी करत होतो. आम्ही जवळजवळ किती 3 महिने रिहर्सल्स चालल्या होत्या IIT, त्यामुळे परवडायचंही. पण ते करत होतो, त्यातला एक 8-10 मिनिटाचा एक सीन होता. त्यात मी आणि माझी प्रेयसी आणि आजूबाजूला प्रचंड हे झालेलं आहे, विध्वंस झालेला आहे, आणि ती रडत बसलेली मी परत येतो, असं ते होतं. मी डिटेल्समध्ये जात नाही. तर तो डेंजर सीन आहे असं आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो. आणि हा डायरेक्टर काही त्याला हातच लावायला तयार नाही. आणि करत 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 प्रयोगाची तारीख जवळ यायला लागली. आठवडा वगैरे राहिला, 4 दिवस राहिले. म्हटलं अरे तुझं काय विचार काय? ठीक आहे चला आज करू. आज करू. हे पाठ आमचं दोघांचंही होतं. नाही ते मलाच ऑब्व्हियसली भरपूर वाक्य होती, पाठ होतं. बाळे पाठ आहे ना, आहे. त्याने एकाला बोलवलं आणि त्याच्याबरोबर मला बाहेर पाठवून दिला. मी सांगेपर्यंत याला आता आणू नको. बरं ठीक आहे. तर एक पार्श्वभूमी सांगणं महत्त्वाचं आहे की आधी तो आम्हाला प्रचंड शिव्या घालायचा की उगाच इमोशन वगैरे भानगडीत पडू नका, ते इमोशन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही आहात. बरोबर. तर उगाच तुम्ही म्हणजे
दर्दभरा आवाज वगैरे वगैरे गरज नाही आहे. ते इमोशन जर पोचत असेल तर ते पुरेसं आहे. बरोबर. म्हणून तो आम्हाला खूप शिव्या घालायचा. हे झालं, त्यांनी मला बाहेर पाठवलं आणि त्यांनी इकडे काहीतरी करून ठेवलं होतं. हं, आणि त्यांनी हाक मारली, या त्याला घेऊन. तर त्यांनी मला फक्त बाहेर येऊन एवढंच सांगितलं की तुला जे काही दिसेल त्याला रिॲक्ट हो. डायलॉग्स काय तुझ्याकडे आहेत. तर ते मी विंगमधून आत येतो आणि घाणेरडा पिवळा लाईट, लो, आणि खांब पडलेत, प्रेतच्या प्रेतं पडलेत अशी 20-25. हां, आणि ती बया तिथे रडत बसलेली आहे आणि मी सुटलो. ते झालं. म्हटलं काय 10 मिनटं झाली, सीन आटपला. आणि काय ते 1-2 काही मुवमेंट्स त्यांनी करेक्ट केल्या. म्हटलं झालं, हो, आणि बसला. आता हे सांगण्याचं कारण असं की जर का तुमची पात्र, तुमचे संदर्भ तुम्ही अभ्यास केलेला असेल तर ते इतके भिनलेले असतात की त्याला फारसं काही करायला लागत नाही. तो फक्त ट्रिगर पॉईंट लागतो की घडघडा ते यायला लागतं आणि ते त्याच ताकदीचं किंवा तितकंच सकस असू शकतं. तर हे मला बऱ्याच वेळेला कादंबरीमध्ये जाणवलं. मला कादंबरीत मी तयारी सगळी करतो, संदर्भ सगळे गोळा केलेले असतात. 17 नंबरचा चॅप्टर लिहायचा आहे, चला सुरू करू असं म्हणून मी लिहित नाही, मी डिक्टेट करतो. तर नाही, म्हणजे लिहिण्याचा कंटाळा आहे म्हणून नाही, पण डोकं नेहमीच हाताच्या पुढे धावतं आणि ती माझी तर पंचायत होते. त्यामुळे मला स्टेनो नाही लागत, किती हळू लिहून घे, परंतु मी डिक्टेट करणार. आणि तसं ते करत असताना मला असं बऱ्याच वेळेला जाणवलेलं आहे की अरे हे आपल्या डोक्यात कुठं होतं. असं मी स्वतःलाच अनेक वेळेला थक्क केलेलं आहे की हे काही मी आधी विचारच केला नव्हता. पण ते परफेक्ट त्या ठिकाणी बसणारं ते संदर्भ, त्या व्यक्तिरेखा आणि त्या कथानकाला अनुसरून असं होतं. इट फ्लोज. आणि ते मी तो नाटकाचा प्रसंग सांगण्याचं कारण असं की इट फ्लोड. ते शब्द होते, ते कॅरेक्टर्स काय आहेत माहिती होतं आणि ते नेपथ्य होतं. तसं हा प्रामाणिकपणे सांगू का की इतक्या आवृत्त्या झाल्या, इतकी अवॉर्ड मिळाली, ते त्यांनी आनंद होतो की नाही, होतो. मी उगाच नखरे करणार नाही, आनंद होतो. पण ती 5 वर्ष गेलेली जी आहेत ना आधीची, ती माझ्यासाठी जास्त मौलिक आहेत किंवा जास्त आनंददायी आहेत. त्यात खरी धमाल होते. ते प्रत्येकाला जेव्हा वाचतो आपण तेव्हा ते कॅप्चरच करून तुमचं अटेन्शनचं, तुम्ही जसं मगाशी म्हणतात की ते धरून ठेवतं, ती कादंबरी धरून ठेवतं, तुमचं लेखन धरून ठेवतं. आता वृद्धापकाळातला कृष्ण हे पहिल्यांदी खूप लोकांना पचनी पडायलाच, तिथेच तुमचं आय थिंक दॅट्स अ बिगेस्ट USP ऑफ द आपण म्हणूया कादंबरीचा, तिथनंच सुरुवात होते. ही संकल्पना कशी आली, काय इन्स्पिरेशन होती याच्यामध्ये? लॉक ग्रिफिनला सेंट्रल थीम किंवा मुख्य विषय होता राजीव गांधी हत्या आणि त्याच्या भोवती कथानक फिरत जातं. मी ती कादंबरी झाली, तिचं कौतुक व्हायला लागलं वगैरे वगैरे, आणि टिपिकल प्रश्न असतो की पुढे काय. तर तेव्हा मी एक ठरवलं स्वतःशीच की यावेळेला एखाद्या घटनेच्या प्रेमात नाही पडायचं, यावेळेला एक भूगोल निवडूया आणि त्या भूगोलातलं काय काय त्याच्यातून काही निष्पन्न होत आहे का बघूया. एक्सरसाइज करून पाहायला काय हरकत आहे. आफ्रिकेचा पूर्व किनारा, मिडल ईस्ट, पाकिस्तान, भारताचा पश्चिम किनारा वाचायला लागलो. वेगवेगळे रेफरन्सेस, वेगवेगळ्या गोष्टी, हे ते, आणि धाडकन द्वारकेमधला कृष्ण अंगावर आला. तर त्यातला जो भाग आहे की तू म्हटलास की ती अनोळखी इमेज आहे, ती नुसतंच अनोळखी नाही आहे, तर त्याचा विचार देखील आपल्या डोक्यात येत नाही.
आपल्याला माखनचोर बाळकृष्ण माहिती आहे, बासरी वाजवणारा रोमॅन्टिक कृष्ण माहिती आहे, किंवा गीता सांगणारा, अर्जुनाला गीता सांगणारा तत्वज्ञ कृष्ण माहिती आहे. पण वृद्धापकाळी तो कसा असेल, काय असेल, त्याची अवस्था काय झाली होती, याचा विचारच आपल्या मनात येत नाही. आणि कुठेतरी मला असं लक्षात आलं की कृष्णाला काहीतरी 14-15 मुलं होती, पण फारसं हातात धरण्याच्या लायकीचं कोणी नव्हतं. एका अर्थाने आपण जे म्हणतो की वारसदार कोणी नव्हतं, ताकदीचा वारसदार नव्हता. एकीकडे तो आपल्या सगळ्या सारस्वत संस्कृतीच्या संचिताचा विश्वस्त, आणि त्याला वारसदार नसणे हे एक शोकांतिक आहे. तिथून कादंबरीची सुरुवात आहे, धमाल करत जाते पुढे. नाही, आणि याच्यामध्ये 2 गोष्टी मला जाणवल्या की वृद्धापकाळाचं कृष्ण, ॲडव्हेंचर त्याच्यामध्ये तुम्ही ॲड केलंय आणि थ्रिल पण ॲड केलं. सो हे जे तुम्ही प्रेझेंट मधलं त्याच्यामध्ये जे दाखवलंय की ती मुलं, आणि हे तुमच्या तरुणपणाच्या काळाचे काही पडसाद आहेत का त्याच्यामध्ये? तशा धर्तीचे यातल्या बहुतेक सर्व ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. आणि ते जात असताना अरे अमका ती इथे आला तर काय होईल, तमका इथे आला, हे कादंबरी जेव्हा डोक्यात चालू असते तेव्हा हे विषय डोक्यात येतच राहतात. तर त्या दृष्टीने लोकांकडे बघणे, तिथल्या संदर्भांकडे बघणे हे घडत जातं. परंतु ॲडव्हेंचरचा तसा डायरेक्ट संबंध माझ्या आयुष्यात काहीतरी घडून गेला हा नाही आहे. परंतु ॲडव्हेंचर हा पिंड असल्या कारणाने वेगवेगळ्या अडचणी उभ्या करत जाणे ॲज अ पार्ट ऑफ द डिझाईन, आणि त्यावर ही मंडळी कशी मात करतील हा प्रवास. म्हणजे तो जो काही प्रवास आहे ना, एकीकडे मी म्हणतोय की कादंबरीचा 5 वर्षाचा प्रवास हा मला अतिशय आवडणारा प्रकार, तसाच तो त्या कॅरेक्टर्सच्या बाबतीतही एक प्रवास आहे. आणि तो साहसी असणं एका अर्थाने स्वाभाविक आहे. कुठला हिरो न साहसी असलेला असतो एका अर्थाने, असत नाही. तर त्या गोष्टी घडत जातात, परंतु त्या कथानकाच्या अनुषंगाने घडतात. म्हणजे त्याचा डायरेक्ट संबंध तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी असेल असं नाही. त्यातला कुठला तरी पापुदळा, कुठलं तरी एखादं अंग हे मॅचिंग असू शकतं. आता टार्गेट असतच्या लेटेस्ट तुमची त्यातलं परत थ्रिलर आहे, ते तर म्हणजे असॅसिनेशन अटेम्प्टवर आहे. याच्यामध्ये एकदम सिंपल प्रश्न आहे माझा, फिक्शन किती आणि नॉन फिक्शन किती? आणि हा प्रश्न मी रिप्रेझेंटेटिव्ह प्रश्न म्हणून विचारतोय सर, कारण की मी ज्यांच्याशी बोललो ना, ह्या लोकांनी मला खूप काही, कारण त्याच्यामध्ये खूप कॉन्स्पिरसी थेरीज पण आहेत आता. म्हणून हे बघा, एक साधं सोपं असं आहे की झाली 10 वर्ष संपत आली, एक अतिशय यशस्वी राजकीय कारकीर्द, प्रचंड चांगलं काम केलेलं आहे आणि प्रचंड शत्रू असणार, तर त्याच्यामध्ये तो माणूस हिटलिस्टवर नसेल हे अशक्य आहे. बरोबर. हा एक भाग झाला. म्हणजे हे मी उत्तर द्यायचं टाळत नाही आहे, पण एक भाग असा आहे की असे 4-5 प्रयत्न झालेले आहेत. तर वेगवेगळ्या एजन्सीज, वेगवेगळी मंडळी ही सजग असल्या कारणाने ऑब्व्हियसली ते घडले नाही. पण या म्हणजे आपल्याकडे सगळे ऑलवेल आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण हे प्रयत्न चालू राहत आहेत आणि हा आता बऱ्याच जणांच्या अस्तित्वाचा लढा झालेला आहे. बरोबर, अगदी बरोबर. तर त्यामुळे हे आणखीन प्रखर होत जाणार, त्यामुळे खूप काळजी घ्यायला लागणार आहे. परंतु ते कुठेही या माणसाचा किंवा याचा जो काही प्रवास चालू आहे त्याच्या आड येऊ नये अशी एक प्रामाणिक सामान्य भारतीयाची जी इच्छा असते ती माझी आहे. बरोबर आहे, अगदी अगदी ॲब्सोल्युटली. आता ह्या 3-4 तुमचं जे सगळं लेखन आहे ते आपण जे बोलतोय ॲडव्हेंचर, थ्रिलर्स, आणि आत्ताचा काळ आहे OTTचा, आणि बऱ्यापैकी मोठे
स्केलचे पिक्चर्स बनवायचे. ह्याच्यावरती तुम्हाला, आणि हे प्रचंड सक्सेसफुल कादंबरी आहेत, कधी कोणी तुम्हाला विचारणा केली नाही कुठल्या बिग बजेट बॉलिवूड हॉलिवूड मूवीसाठी, OTT साठी? यातल्या एका कादंबरीवरती कदाचित काहीतरी होण्याची शक्यता आहे. वा. OTT. बर. लिगल ॲग्रीमेंट्स वगैरे या चक्रात असल्या कारणाने मी जास्त डिटेल्स सांगू शकत नाही. व्हेरी नाईस. आणि अगदी म्हणजे मला हे ऐकून सुद्धा आम्हाला नाव वी हॅव स्टार्टेड लुकिंग फॉरवर्ड टू इट. हे सगळं केलं जातं. तुमचे किती अनेक चॅप्टर्स तुमच्या आयुष्याचे आहेत, ज्याच्याबद्दल 1 तास काय आपलं 2 तास 3 तास पण कमी पडतील सर. कधी तुमच्या मनात ऑटोबायोग्राफी लिहायचा, आत्मचरित्र लिहायचा विचार नाही आला? नाही. याचं कारण कशासाठी देतोय मी, ते काही असं कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी केलेलं कार्य अमकं असं नसून एक कलंदर आयुष्य आहे. तर माहिती नाही मला, कदाचित मी फॉर्मला अडखळत असेन की त्याला मला फॉर्म सापडत नाही म्हणून नाही रे बाबा नाही लिहायचं, किंवा ते व्यक्त होणे या संदर्भात मी काही फारसा बुजरा माणूस किंवा लाजरा माणूस नाही. त्यामुळे ते मी वेगवेगळ्या स्वरूपात ते मांडत असतो, परंतु ते सलगपणे एकत्रितपणे लिहून काढावं न काढावं सिरियसली विचार नाही केला. कदाचित त्याला योग्य फॉर्म जर मिळाला तर माहिती नाही, पण आता तरी नक्की नाही. सर, या सगळ्या एवढ्या मोठ्या जर्नीमध्ये ऑफकोर्स ही जर्नी विदाऊट एनीबडी सपोर्ट तर शक्य नसते. वेगवेगळ्या तुमच्या टप्प्यावर आपल्या आयुष्याच्या कोणी ना कोणीतरी असतंच त्या कॉन्टेक्स्टमध्ये. हू आर युअर बिगेस्ट सपोर्ट पिलर्स? एक सहजपणे म्हणजे आठवणारं व्यक्तिमत्व म्हणजे माझे वडील. त्यांनी खूप काही न बोलता बरंच काही दिलं, आणि ते आता हयात नाहीत, परंतु तरीही ते आठवत राहतं. त्या दृष्टीने ते एक महत्त्वाचा पिलर असं म्हणता येईल. ॲक्टिव्ह आयुष्यात म्हणजे विशेषतः गेल्या 30-40 वर्षाच्या आयुष्यात पार्टनर म्हणून बरोबर उभे असलेली म्हणजे बायको. राईट. सो मृणाल परांजपे हा दुसरा पिलर असं म्हणता येईल. तिसरा असा मोठा पिलर नाही आठवत, परंतु तू जे म्हणलास की याच्यामध्ये अनेक खांबांचा आधार हा लागतो, आणि याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. म्हणजे त्या बाबतीत मी प्रचंड श्रीमंत आहे, कारण माझी उदंड मित्रमंडळी आहेत, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या आयुष्यात मला सपोर्ट करत आलेले आहेत. आणि मी काहीतरी अडचणीत होतो म्हणून नाही, तर त्यांनी जे काही मला दिलं, मला समृद्ध केलं, त्यांनी निश्चित मी घडत गेलो हे मला जाणवत राहतं. ॲब्सोल्युटली. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, जसं तुम्हाला तिकडे परदेशात जायला मोहन वाघ आले, चालून आले, हे लोक अशी खूप आलेली असतात आपल्या आयुष्यामध्ये त्या वेळेला. आता थोडं आपण पर्सनल चॅप्टर बद्दलच बोलतोय. सगळं करता तुम्ही, एवढी कामं करता, आणि अनेक लोकांना ॲडव्हेंचर आणि मॅनेजमेंट आणि याच्यामध्ये रिलॅक्सेशन नेचरमध्ये असतात. तुम्ही स्वतः अनवाइंड कसे करता? मी भटकायला जातो, आणि खरं म्हणजे मी आजकाल गमतीनं म्हणतो चाकाला फुटेल ती दिशा. मी हा उद्योग चक्क 1 आठवड्याभरासाठी केलेला आहे की मला गाडी चालवता येत नाही. मी ठरवून 23व्या वर्षी ठरवलं की गाडी शिकायची नाही. आयुष्यात इतर खूप वेळेच्या गोष्टी करायच्या आहेत, एक नाही केली तर चालेल. असं ठरवून नाही शिकलेलं तुम्ही? 23व्या वर्षी मी ठरवलं की नाही शिकायचं. आणि माझ्याकडे कधीही कसलंही लायसन्स नव्हतं. चोरून मोटरसायकल बरीच चालवली, परंतु एकदा कॉलर बोन तोडलं, पोरीने गाडी विकायला लावली.
पण एनिवे तो ड्रायव्हर आणि मी असं मी निघालो. म्हटलं कुठं यायचं, म्हटलं माहिती नाही. तो वेडा झाला होता. म्हटलं चल रे, वाटलं डावी तर डावी, वाटलं उजवी तर उजवी, जाऊ ना. असं करून आम्ही एक कोकणापर्यंत भटकंती करून आलो. पण गंमत सोडून देऊ, पण भटकंती माणसांना भेटणे आणि कादंबरीच्या निमित्ताने रिसर्चसाठी भटकणे हा एक भाग झाला. पण त्या व्यतिरिक्तही नुसतंच भटकणे हे मला भरपूर आवडतं आणि दॅट इज वन वे ऑफ माय रिलॅक्सेशन. व्हॉट नेक्स्ट? ते नाही, तब्येतीने थोडंसं जरा कुरकुर केली गेल्या वर्षभरात. एक दोन विषय काही डोक्यात आहेत, पण त्याच्यावरती सिरियस काम सुरू नाही झालं आहे. पण पुढल्या 1-2-4 महिन्यात सुरू होईल असं वाटतंय. कादंबरी करावी असं एक आकर्षण आहे, परंतु नाटक हा फॉर्म मी कधी हाताळलेला नाही आहे. बर, तर तेही करून पाहू ना. ही खूप मोठी हिंट आहे तुमच्या चाहत्यांसाठी आणि जे लोक काही आता असं छान नंतर का व्हॉट नेक्स्ट असं म्हणतात त्यांच्यासाठी, विच इज फॅन्टास्टिक. इट्स अ न्यूज. आता ॲट द एंड आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू सर की ॲट दिस जंक्चर, या तुमच्या आता आयुष्याच्या या टप्प्यावर आपण म्हणूया, वसंत लिमये यांना काय सांगू इच्छितात? आज आपण या मुलाखतीला सुरुवात करणार, या गप्पा मारणार वगैरे वगैरे हे सगळं डोक्यात चालू असताना एक विषय डोक्यात घोळत होता, तो म्हणजे की माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये मला भावलेलं काय, आवडलेलं काय. तर एक माझ्या असं गमतीशीर विचार माझ्या डोक्यात कदाचित प्रथमच आला अशा पद्धतीने, की मला भव्यतेची आवड आहे. म्हणजे मी खूप मोठा वगैरे हे नाही, पण काहीही भव्य असलं की त्याचं एक आकर्षण आहे, एक ते जवळ करावं असं वाटतं. म्हणजे मला एक प्रतिमा सहजपणे डोळ्यासमोर येते, ती म्हणजे गिर्यारोहणाशी ती जास्त जवळची आहे, की तुम्ही शिखरावर असताना एकीकडे एक उन्माद असतो की मी कुठं पोचलो, किती उंचीवर पोचलो, आणि दुसरीकडे त्या निसर्गाच्या अफाट अवाढव्य पसाऱ्यामध्ये तुम्ही इतकुसे असता, क्षुल्लक असता. तर याच्यामध्ये जे एक संतुलन आहे, तुम्ही क्षुल्लक असूनही तुम्ही या अफाटाला गवसणी घालू शकता, तर ती भावना कुठेतरी मनात आहे. तर ती असल्यामुळे कदाचित वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. गिर्यारोहण झालं, कादंबरीचा पोट एवढा मोठा कशाला, तर त्याच्यामध्ये ती कुठेतरी भव्यता वेगवेगळ्या पद्धतीने मला खुणावत गेली, बोलावत गेली. पण ती भव्यता मला वाटतं मी सगळ्याच गोष्टींमध्ये शोधायचा प्रयत्न करतो. आणि ते करत असताना कुठेतरी शिखरावर असणे, आपल्या क्षुल्लकतेचं भान ठेवून त्या असमंताचा, त्या अफाट क्षितिजाचा आस्वाद घेत राहणं, हे जर शेवटपर्यंत जमलं ना म्हणजे, आणि त्याच्यासाठी मला डोंगर नाही चढायला लागत, त्याच्यासाठी मी इतर बऱ्याच काही गोष्टी करू शकतो. तर ते चालू राहावं अशी इच्छा आहे. एक आहे की म्हणजे हे काही म्हणजे कन्फेशनच्या पडद्या पलीकडे तू बसलेला आहेस वगैरे नाही, परंतु कळत नकळत दुखावलेले जे जीव आहेत, त्याच्यासाठी मी बरंच काही करायचा प्रयत्न केला आयुष्यात. परंतु सगळेच प्रयत्न पुरेसे पडले असतीलच नाही. आणि तरी देखील म्हणजे नको जाऊन दे म्हणून मी घाबरट झालो आहे का, तर नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण एक प्रतिक्रिया म्हणून घाबरट होतो की नको बाबा, याच्याशी बोलायलाच नको, त्याच्याशी बोलायलाच नको. तर मी घाबरट नाही झालो, पण माझ्याकडून प्रमाद होऊ शकतात ह्याची जाणीव जास्त मला संयमित करते. याच्यावर कदाचित माझी जवळची मित्रमंडळी म्हणाल तर नक्की हसेल, परंतु ते एका अर्थाने खरं आहे की
नवीन पद्धतीनं कदाचित आयुष्य जगायला लागणार आहे हे स्वीकारणं देखील अवघड आहे. पण ते घडतंय, हळूहळू घडतंय आणि त्याच्यात धमाल आहे. क्या बात आहे सर. हे त्याच्यात धमाल आहे, नवीन पद्धतीने आयुष्य जगायला लागतंय आणि त्याच्यात धमाल आहे, याच्या एवढं पॉझिटिव्ह वाक्य मला नाही वाटत मी आता इन रिसेंट टाइम्स ऐकलंय. ह्याच्यामध्ये खूप मोठा गर्भितार्थ आहे आणि हे प्रचंड पॉझिटिव्ह वाक्य आहे. आणि इतक्या पॉझिटिव्ह नोटवर आपण हे कॉन्व्हर्सेशन, या गप्पा एंड करतोय. या तुमच्या सपोजेडली ज्या शॉर्ट स्टोरीज होत्या त्या आय एम शुअर म्हणजे हे आम्ही तर मंत्रमुग्ध होऊन ऐकतच होतो, पण लोकांनाही तेवढेच ते होणारे, हे तेवढेच मंत्रमुग्ध होणारे ते 100% सर. दिस इज हॅज बीन अ व्हेरी स्पेशल एक्सपिरियन्स फॉर मी ॲज अन इंडिव्हिज्युअल. खूप काही शिकायला मिळालंय आणि खूप बारीक बारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. सो थँक्यू सो मच सर फॉर ॲग्रीइंग टू बी ऑन दिस पॉडकास्ट शॉर्ट स्टोरीज विथ हर्षच्या. आणि अशीच तुमची वाटचाल, अजून असंच तुमचं नवं आयुष्य किंवा काय जे पॉझिटिव्हली तुम्ही जगायचा प्रण केलेला आहात, तुम्ही प्रचंड पॉझिटिव्ह माणूस आहात, हे असंच चालू राहील. आम्हाला असंच भारी भारी काहीतरी वाचायला मिळते आणि तुमच्या पिक्चर, तुमची वेब सिरीज जे काय आहे ते असंच लोकांपर्यंत पोहोचू, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचू दे, ही मनापासनं इच्छा आहे. आणि थँक्यू सो मच सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.